केलेलं आहे. आलं का लक्षात? तुम्ही इथनं आता ITI ची परीक्षा देऊन बाहेर जाणार आहात, बरोबर ना? आतापर्यंत तुम्ही कसं आहे, एका शाश्वत सुरक्षित वातावरणामध्ये प्रशिक्षण आणि शिक्षण घेत होता, बरोबर आहे ना? आणि आता इथून बाहेर जाणार आहे ते काही शाश्वत आणि सुरक्षित जग नसणार आहे, ते स्पर्धात्मक जग असणार आहे. परफॉर्मन्स दाखवा आणि मग पगार वाढ घ्या. आलं की नाही लक्षात? या ठिकाणी जसं कुठल्या कुठल्या ट्रेडचे आहे इथे? प्लंबर ट्रेडचे आहेत, अजून तुम्ही इलेक्ट्रिशियन आहे का? तुम्ही प्लंबर आहे. तुम्ही काय आहे? इलेक्ट्रिशियन. तुम्ही प्लंबर. अजून सगळे इलेक्ट्रिशियनच आहे. इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर आहे, ठीक आहे. काही नाही, वीज आणि पाणी काही नाही, जवळच्या गोष्टी आहेत दोन्ही पण. माझं ट्रेनिंग असतं ना, तर माझ्या ट्रेनिंगमध्ये शक्यतो तुम्हाला जर आवडत नसेल ना तर काही सक्तीने नाही, काही बसलंच पाहिजे अशी. आलं का लक्षात? पहिलेच सांगतो, आपापसात बोलू नका. मला व्यत्यय येतो म्हणजे संभाषण करताना आणि भाषण करताना किंवा व्याख्यान देताना. त्यामुळे तुम्हाला नसेल ऐकायचं ना तर इथे काही सक्ती नाहीये. आलं का लक्षात? पहिलेच सांगतो. बरेच वेळा मी बघतो काही जण आगाऊ लोक असतात इथे आणि मग ते मध्ये इतर शेजारच्याशी बोल, हे बोल, हे बोल, असं करू नका. आत्ताच जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता हॉलमधनं. आलं की नाही लक्षात? आजचा विषय काय आहे? झेप भविष्यातल्या बदलासाठी. काय विषय आहे? झेप भविष्यातल्या बदलासाठी. आता मी जसं सांगितलं, जसं की तुम्ही इथे शाश्वत आणि एका सुरक्षित वातावरणामध्ये प्रशिक्षण घेत होता. उदाहरणार्थ मी कार्पेंटर ट्रेडला देत असतो कायम, की तुम्ही 15 दिवस लावतात एक स्टूल बनवायला. हळूच कापतात, हळूच चिटकवतात, हळूच जोडतात. बाह्य जगामध्ये गेल्यावरती असं 15 दिवसात एक स्टूल बनवलेलं चालेल का? ठेवेल का कोणी? नाही. किंवा तुम्ही पण इलेक्ट्रिशियनचे लोक काही काम करत असाल, ते प्रोजेक्ट घेऊन तेवढं काम, समजा पॅनल असेल ते बसवायचं काम 4-4, 5-5 दिवस करत असाल, बाहेर गेल्यावर इतके 4 आणि 5 दिवस एक पॅनल बसवलं तर चालेल का? नाही. त्या ठेकेदारालाही परवडणार नाही आणि कोणालाच परवडणार नाही. तो तुम्हाला कामावरतीच ठेवणार नाही. पहिली गोष्ट ही माझी माहिती आहे. माझी 3री पिढी आहे प्लंबिंग मध्ये आणि मला ही एक आवड आहे की तुमच्यासारख्या ITI मध्ये येऊन तुमच्या विद्यार्थ्यांना भविष्यात काय बदल आहे किंवा बाहेर बाजारात काय मागणी आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची, जेणेकरून तुम्ही जेव्हा जाल इथून बाहेर तेव्हा तुम्ही स्वतःला तयार कराल की अरे बाजारामध्ये मागणी अशी आहे बरं का, बाजारामध्ये गरज अशी आहे. आपल्याला ITI ला जे शिकवलेलं आहे ते मी सांगतो ते एका चौकट अभ्यासक्रम ठरवलेला असतो, त्याच्यात शिकवलेलं असतं. पण बाह्य जगामध्ये मागणी वेगळी असते. आलं की नाही लक्षात? जर तुम्हाला इथे इलेक्ट्रिकलचं काम शिकवलं असेल आणि उदाहरणार्थ कोणीतरी ताज हॉटेलमध्ये नोकरीला लागलं इलेक्ट्रिशियन म्हणून, तर तो काय म्हणेल, मी फक्त इलेक्ट्रिकचं काम करेन, असं नाही चालत. त्याला रेफ्रिजरेशनचंही काम बघावं लागतं. आलं की नाही लक्षात? त्याला फायर फायटिंगचंही काम बघावं लागतं. त्याला काही थोडी मेकॅनिकल कामं पण बघावी लागतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे जाऊन शिकाव्या लागतात. कुठे? ज्या ठिकाणी नोकरीला लागतात त्या ठिकाणी. नाहीतर तुम्ही म्हणाल नाही भाऊ मी तर इलेक्ट्रिशियन आहे आणि मी हेच काम करेन, तर तुम्हाला ठेवतील का नोकरीवरती? नाही ठेवणार. तर ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो असतो. काय दिसतंय? काय काय? पोपट आणि मासा, बरोबर. पोपट बोलेल ते माशाला कळेल का? आणि मासा बोलेल ते पोपटाला कळेल का? नाही. कारण का? की दोघांची भाषा वेगळी आहे. आलं का लक्षात? दोघांची भाषा वेगळी आहे. पोपटाची भाषा समजेल का याला? माशाला नाही समजणार. माशाची भाषा पोपटाला नाही समजणार. तर तुम्हाला सगळ्यांना मराठी ठीक आहे? चालेल ना? सगळे मराठी आहे ना इथे? भाषा फार महत्वाची असते. कारण का? मी जे काय सांगतोय ते जर तुम्हाला कळालंच नाही तर काही उपयोग आहे का? मग ते आपलं असं होईल, पोपट माशाशी बोलतो असं. पोपट काय बोलतो ते माशाला कळणार नाही, मासा काय बोलतो ते पोपटाला कळणार नाही. बरेच वेळा मी तुम्हाला इथे ट्रेनिंग देताना ना अशी काही चित्र दाखवणार आहे. चित्र का दाखवणार आहे? की बरेच वेळा एखादं वाक्य बोलण्यापेक्षा चित्र लवकर बोलतं. आता हे चित्र बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं आहे की नाही, की ते काय सांगायचंय, मला काय सांगायचंय ते. मी पण सांगतोय शब्दांनी आणि चित्र पण सांगताय तुम्हाला. अशा दोन्ही ह्याच्यातनं तुम्हाला काय. तर सगळ्यांनी काय सांगितलं की मराठी भाषा आपल्याला चालणार आहे. आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे 15-20 प्रकारच्या भाषा आहेत, बरोबर ना? आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठली भाषा बोलली जाते? हिंदी. आपल्या देशामध्ये साधारणतः असं म्हणतात 40 ते 50% लोक हिंदी बोलतात. त्याच्यानंतर माहिती आहे कुठली भाषा बोलली जाते हिंदी नंतर? हिंदीच्या खालोखाल कुठली भाषा असेल? हिंदीच्या खालोखाल माहितीये का?
हिंदीच्या खालोखाल बंगाली बोलली जाते. साधारणतः आपल्या देशामध्ये जसं मी सांगितलं 40 ते 50% लोक हिंदी बोलतात, तसं बंगाली साधारणतः 9 ते 8% लोक बंगाली बोलतात. त्याच्यानंतर तेलुगू भाषेचा नंबर येतो. आणि महाराष्ट्राची भाषा म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे ही साधारणतः 7 ते 8% बोलली जाते. आलं की लक्षात? 9% बंगाली बोलली जाते, 8% तेलुगू बोलली जाते. त्याच्यानंतर नंबर कुठला लागतो? मराठीचा. मराठी साधारणतः 7% बोलली जाते. त्याच्यानंतर मग कन्नडा, गुजराती, ओडिया या भाषा आहेत. सगळ्यात छोटी भाषा बोलली जाते ती पंजाबी. फक्त 2.5% लोक पंजाबी बोलतात पूर्ण देशामध्ये. इंग्रजी आपल्याकडे 1.5 ते 2% लोक इंग्रजी ज्यांची मातृभाषा असे फक्त 1.5 ते 2% लोक आहे. सांगण्याचं महत्व काय आहे की भाषा फार महत्वाची आहे. मी जे काय बोलणार आहे, मी कोण आहे? मी एक प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. आलं का लक्षात? कॉन्ट्रॅक्टर आहे. मला तुमच्या सारखे ITI माझ्याकडे अप्रेंटिसशिपला येतात, ते काय चुका करतात? आलं की नाही लक्षात? हे मी जे तुम्हाला सांगणार आहे, मला काय अपेक्षा असते, जशी माझी अपेक्षा आहे तशी इतर कॉन्ट्रॅक्टरची तुमच्याकडनं तीच अपेक्षा असते ना. एक उदाहरणार्थ मी प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, तर मला एखादा प्लंबिंगचा विद्यार्थी माझ्याकडे कामाला येतो नोकरीला, तर मला काय अपेक्षा असते त्याच्याकडनं? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला पण ती अपेक्षा असते. साधारणतः 2 ठेकेदाराची अपेक्षा सारखीच असते. बरेच वेळा काय होतं माहितीये का? आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इथून बाहेर पडता, बरोबर, आणि मग नोकरीसाठी कुठे जातात? मुलाखतीला जाता का? इंटरव्ह्यूला, बरोबर ना? तुझं नाव काय? वैभव. वैभव तुम्हाला माहिती आहे का? वैभव उदाहरणार्थ कुठेतरी जॉबसाठी एखाद्या ठिकाणी जातो, त्या साहेबांचं दार वाजवतो, टिक टिक, आत येऊ का? ते साहेब वैभवला म्हणतात ये. मग बसतो वैभव त्यांच्या समोर, बरोबर ना? असंच होतं ना, मुलाखत अशीच होते ना. समोर बसतो वैभव. वैभव समोर बसल्यानंतर मला सांगा, उदाहरणार्थ आपण समजू जाधव साहेब आहे, त्या जाधव साहेबांच्या समोर वैभव बसलाय, तर मग आता मला सांगा कोण कोणाची इंटरव्ह्यू घेईल किंवा मुलाखत घेईल? कोण कोणाची घेईल? जाधव सर वैभवची. मान्य आहे सगळ्यांना? जाधव सर वैभव सगळ्यांना मान्य आहे? हा, मान्य आहे ना. पण प्रत्यक्ष घडतं काय माहितीये का? हा वैभव जाधव सरांचा इंटरव्ह्यू घेतो. हा वैभव जाधव सरांचा इंटरव्ह्यू घेतो. काय विचारतो सगळ्यात पहिले? टाइम काय आहे ड्युटीचा? सुट्टी कधी होईल? पगारी सुट्टी आहे का? बरोबर ना? अजून काय विचारतो वैभव? अजून काय विचारतो? पेमेंट किती आहे? पेमेंट किती आहे? काम हलकं आहे का जड आहे? काम हलकं आहे का जड आहे? आलं का लक्षात? युनिफॉर्म मिळेल का? युनिफॉर्म मिळेल का? म्हणजे कामाला लागायच्या अगोदरच तो एवढे प्रश्न विचारतो की मग मी काय सर, असे ITI चे सर असतात त्यांना सांगतो, सर तुमचा विद्यार्थी नका पाठवू, तो माझाच इंटरव्ह्यू घेतो. तो येऊन माझाच इंटरव्ह्यू घेतो. मी कायम सांगतो की ज्या ठिकाणी कष्टाचं आणि कठीण काम असेल तिथे तुमचं यश 100% आहे. आलं का लक्षात? तुम्ही महिन्यात जाल. आता मी परवा माहितीये का एका ठिकाणी गेलो होतो सिन्नरला. त्या ठिकाणी जे कार्पेंटर ट्रेडचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवला होता. त्या माजी विद्यार्थ्यांना मी विचारलं, तू काय करतो? तू काय करतो? तू काय करतो? महिंद्रात जातो. तू लिग्रँडला जातो. तू इकडे जातो, तिकडे जातो. मग महिंद्रामध्ये 5 जण जात होते. त्यांना म्हटलं तुम्ही काय करता? मला माहिती होतं ते काय करतात. म्हणे लाईनवर आहे. काय आहे? लाईनवर आहे. लाईनवर कळतं का तुम्हाला? लाईनवर म्हणजे जिथे गाडी तयार होते, असेंब्ली असते, त्या लाईनवर आहे. म्हणजे त्याला म्हटलं लाईनवर तू काय करतो? मग एक जण म्हणे मी टायर बसवतो. म्हणजे टायर म्हणजे चाक बसवतो. बर, ठीक आहे. म्हणजे 4 नट आवळतो म्हणलं. त्या न्यूमॅटिक टूल्सनी 4 नट आवळतो, बरोबर का? हो. तू काय करतो? आरसा लावतो. तू काय करतो? सीट लावतो. मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला टाइम किती आहे? म्हणे आम्हाला 1.5 ते 1.25 मिनिटाचा टाइम आहे. म्हणजे कसं असतं, तिथे सायकल असते. तुम्ही इथे उभे आहेत, तुम्हाला ते टायर लावायचं, चाक लावायचं आणि त्याचे 4 नट दिलेले असतात ते आवळायचे. आलं की नाही लक्षात? हे काम तुमचं 1.5 मिनिटात झालं पाहिजे. झालं की बटन दाबायचं असतं. असं सगळ्यांचं बटन दाबलं की तो चक्र पुढे जातं, म्हणजे ते फिरतं. दुसरा जॉब येतो. त्याचं काम काय आहे? 8 तास टायर लावणे. जो आरसा लावतो तो आरसा लावतो. मी म्हणलं म्हणजे थोडक्यामध्ये तू 4 नटबोल्ट आवडतो, बरोबर? मग 4 नटबोल्ट जे आवडतो ते काम तू जे करतो त्याच्यासाठी ITI शिक्षणाची गरज आहे का? मला सांगा, ITI शिक्षणाची गरज आहे का? आरसा लावायचं काम करतो तो गाडीला, त्याच्यासाठी ITI शिक्षणाची गरज आहे का? नाही. मग मला सांगा की चुकीच्या मार्गाला चाललाय ना तो, चुकीच्या दिशेला चाललाय ना. एक जण होता, त्यांनी कार्पेंटर ट्रेडचा ITI केला होता. तो लिग्रँड कंपनी आहे ना, तिथे ना पॅनल जे इलेक्ट्रिकचं तयार होतं ना,
त्याला पॅकिंग करायचा. पॅकिंग म्हणजे त्याला प्लास्टिक गुंडाळायचा आणि पुठ्ठ्यामध्ये पॅक करायचं. मला सांगा, हे याच्यासाठी ITI शिक्षणाची गरज आहे का? गरज आहे का? नाही गरज आहे. मग हे त्याला माहिती नसतं. मला सांगा, तो रॅपिंग करून म्हणजे पॅकिंग करून तो कधी जनरल मॅनेजर होणार आहे का त्या कंपनीचा? नाही. मग त्याला म्हटलं, तू शिक्षण कशात घेतलंय? कार्पेंटर म्हणजे वूड टेक्निशियन मध्ये घेतले. तू उजव्या बाजूला लिग्रँड मध्ये जातो, डाव्या बाजूला रितिका वुड्स नावाची कंपनी आहे जी सचिन तेंडुलकर पासून मोठमोठ्या लोकांचं फर्निचर बनवते. तिथे का नाही जात? तिथे गेला तर तू तिथे जनरल मॅनेजर होशील ना, कारण तू शिक्षण त्या क्षेत्रातलं घेतलेलं आहे. शिक्षण कार्पेंटरी क्षेत्रामधलं आहे आणि काम काय करतोय? लिग्रँड कंपनीचं पॅनल पॅकिंग करतोय. होणार आहे का कधी जनरल मॅनेजर तिथे? नाही होऊ शकत. पण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय त्या क्षेत्रात गेला तर त्याला पुढे जाण्याची संधी आहे का? 100% संधी आहे. पण हे काय होतं? हे माहिती नसतं, अज्ञानामुळे होतं. थोडक्यात काय होतं, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, पायापाशी बघतो. तो काय बघतो? आज मला महिंद्रामध्ये ना 800 रुपये रोज मिळतोय. पण त्याला हे कळत नाही की जे 4 नटबोल्ट आवडतोय त्या अनुभवाचा बाहेर काही उपयोग आहे का? मला सांगा, तो समजा इलेक्ट्रिशियन आहे, झालेला ITI, त्यांनी महिंद्रामध्ये असेंब्ली लाईन वरती काम केलं 3 वर्ष आणि तो एखाद्या मोठ्या समजा रकीबे साहेबांसारख्या ठेकेदाराकडे गेला इलेक्ट्रिकल आणि त्यांनी सांगितलं, साहेब मी 3 वर्ष काम आहे, मला अनुभव आहे महिंद्रामधला. ते विचारणार ना काय काम केलं? तो काय सांगेल? असेंब्लीवर होतो. आता तेवढी बुद्धी तर रकीबे साहेबांना आहे, त्यांना कळतंय आणि नट आवडले बघतात. मग मला सांगा, ते म्हणतील तुझ्या या अनुभवाचा मला उपयोग 0. पण तेच 3 वर्ष त्यांनी MSCBत काम केलेलं असेल अप्रेंटिसशिप म्हणून किंवा दुसरीकडे केलेला असेल तर त्याचा उपयोग होईल का? 100% होईल. ते म्हणतील की ठीक आहे, तू मोठमोठ्या पॉवर स्टेशन आणि याचं काम केलंय, आपल्याकडे तशा प्रकारचं काम नाही, आपल्याकडे डोमेस्टिक बिल्डिंगचं काम चालतं. पण त्याचा अनुभव ते काय म्हणतील? ग्राह्य धरतील. नोकरीसाठी धरतील का? 100% ग्राह्य धरतील. जायचं पुढे आपण. हे थोडंसं आता मी घाई करतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आलाय ना लेक्चर ऐकायला, कसे आला आहात? कसे आला आहात बघा, तुम्ही आजूबाजूला बघा कसे आले आहात. कसे आले आहात? तुम्हाला माहिती आहे का, तुमची आजी आहे का? सगळ्यांना आजी आजोबा ते कीर्तन ऐकायला जातात का? ते डायरी पेन घेऊन जातात का कीर्तनाला? मग तुम्ही कीर्तन ऐकायला आले का इथे? तुम्ही कीर्तन ऐकायला आले का लेक्चर ऐकायला आले? ट्रेनिंग घ्यायला आले? कार्यशाळेला आले ना? कार्यशाळा व्याख्यान ऐकायला आले ना तुम्ही, का कीर्तन ऐकायला आले? मग तुम्ही कसे आले आहात? कीर्तनासारखे आले आहात. डायरी पेन कुठे तुमच्याकडे? मग लक्षात ठेवा, आज धडा नंबर 1 आज शिकले ना तुम्ही की कुठल्याही ट्रेनिंगला जाल तर आपल्याकडे काय पाहिजे? कागद आणि पेन असला पाहिजे. कारण एखादा व्याख्याता किंवा एखादा जर माझ्यासारखा कोणी पण गोष्ट सांगतो, ती गोष्ट तुमच्या फायद्याची असते का? फायद्याची असते. तुमच्या भविष्यातल्या उज्ज्वलतेकडे जाण्यासाठी असते का? असते. आज जे मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनिंगला कधी जाताना कागद पेन असला पाहिजे, त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो ती किती वेळ लक्षात राहील तुमच्या? किती वेळ लक्षात राहील? 1 दिवस, 2 दिवस, वर्षभर, नंतर विसरून जाल. 100% विसरून जाल. आता कसं तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सगळे 10वी पास आहे का? 10वी पास आहे ना, तेव्हाच ITI ला आला. आता मी तुम्हाला जर विचारलं की एखादी वस्तू वरनं खाली पडते, का बरं पडते? गुरुत्वाकर्षणामुळे, बरोबर. आता त्या गुरुत्वाकर्षणाचा वेग किती? व्हेरी गुड, चाल, व्हेरी गुड, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. 9.8. बरेच वेळा काय होतं, लोकांना आठवतच नाही, काय होतं, मागचं विसरून जायला होतं. तर कधी पण आहे ना, कुठली गोष्ट, कुठलाही वक्ता किंवा कोणी पण तुम्हाला जे सांगेल ते नोट डाऊन करा. असं म्हणतात की तुम्ही जेव्हा लिहितात, एखाद्याने सांगितलेलं जेव्हा लिहितात तेव्हा काय होतं, इथून डायरेक्ट मेंदूशी त्याचा कनेक्ट असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये ती फिक्स राहते गोष्ट. मी जी काही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, आता जे जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही गेल्यावर त्या साहेबाचा इंटरव्ह्यू तुम्ही नका घेऊ. त्या साहेबाचा इंटरव्ह्यू, तो काय म्हणतो ऐका, तो काय म्हणतोय सर सांगा तुम्ही. मग ते सांगतील, आपल्याकडे सकाळी 9 ते काय संध्याकाळी 6 तुला काम करावं लागेल, जास्त वेळ थांबला तर ओव्हर टाईम मिळेल, नाश्ता मिळेल, जे काही कंपनीचे नियम असेल ते सांगेल. तुमचे नियम त्याला नका सांगू, तुमचे नियम त्याला नका सांगू. त्यांच्या नियमात तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला शिकायचंय ना, तुम्हाला शिकायचंय. मग तुम्हाला काय आहे, त्या कंपनीच्या नियमात काम करावं लागेल. आणि कृपया जास्त पैसे मिळतात म्हणून पोर्टर, नंतर दुसरं काय आहे ते स्विगी,
या भानगडीत पडू नका. तुम्हाला आत्ता वाटतंय पैसे मिळतात ते, पण तुमची प्रगती आहे का त्याच्यामध्ये? मे बी माहितीये का, तुम्ही नवीन अप्रेंटिसशिप करताना आहे ना, तुम्हाला एखाद्या ठिकाणी 12,000 मिळत असेल आणि पोर्टर करून तुम्हाला 15,000 रुपये एखादा तुमचा मित्र कमवत असेल, पण 10 वर्षानंतर काय होणार आहे? 10 वर्षानंतरचं काय चित्र असणार आहे? दोघांच्या उत्पन्नात फरक असणार आहे ना. जो त्या प्लंबिंग क्षेत्रात किंवा इलेक्ट्रिशियन क्षेत्रामध्ये राहिला त्याची प्रगती, त्याचा आलेख वरवर जाणार आहे, आणि जो पोर्टर करणार आहे तो तेवढे पैसे कमवणार आहे का? नाही कमवू शकत. कमवू शकतो का? नाही कमवू. एक स्थिर उत्पन्न त्याला कायम राहणार आहे. तर कृपया इथनं बाहेर पडल्यावर आहे ना, तुम्हाला पटकन आकर्षण वाटतं पैशाचं, बरोबर ना, शेवटी पैशाचं आकर्षण वाटतं, तर पोर्टर, स्विगी किंवा वॉचमन म्हणून पण बरेच तरुण जातात. अशा कामामध्ये जाऊ नका. दुसरा नियम, आपापसात बोलू नका. तर ते तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? कायम हे कुठल्या पण ट्रेनिंगला गेला ना, हा नियम पाळत जा. बरोबर आहे का? बरोबर आहे का? रिकामा असेल तरच चहा बसेल ना. तसं इथे ट्रेनिंगला याल ना, तेव्हा मित्र काय करतोय आणि घरी आईने काय बनवली आहे भाजी याचा विचार करू नका. आलं का लक्षात? इथे असताना इथेच लक्ष ठेवा, इथेच मन ठेवा तुमचं. काय दिसतं? काय दिसतं? किसमी दिसतं, चॉकलेट दिसतं. व्हेरी गुड. मेडल पण दिसतं. व्हेरी गुड. हे बघा, हे मेडल आणलेले आहेत मी. काय आणले? 3 मेडल आणले. कुठले आणले? गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदक. आणि चॉकलेट्स पण आणलेले आहेत. मी एखादा प्रश्न विचारला ना, हात वर करा, मी चॉकलेट देईन तुम्हाला. आलं का लक्षात? ज्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला मी काय देणार? गोल्ड मेडल. त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला काय देणार? रौप्य पदक. त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला कांस्य पदक. हा, मान्य आहे नियम? हात वरती करायचं बरं का उत्तर देताना. थोडं आपल्याला मला वाटलं होतं 20 एक मुलं असतील म्हणून मी हे ठेवलं होतं. साधारणतः एक 2-4 जणांनी सांगा फक्त. हे जास्त जणांचा वेळ घेत नाही. स्वतःचं नाव सांगा, ट्रेड सांगा, आणि इथून पुढे जाऊन काय करणार आहे ते सांगा. आपण या लाईनीतले 2 जण घेऊ, या लाईनीतले 2, या लाईनीतले 2, या लाईनीतले 2 घेऊ, कारण वेळ कमी आपल्याकडे. कोणी सांगा, तुमच्यापैकी 2 जणांनी सांगा. नाव सांगा आणि पुढे काय करणार आहे ते सांगा. मोठ्याने बोल, यांना कळायला पाहिजे. अप्रेंटिसशिप करणार. देवरे ना? उद्धव ना? दुसरा कोण तुमच्यातला? माझं नाव व्हेरी गुड. तुमच्यातला कोणी पण? पुढे रे, तुमच्यातलं 2 जण. पुढे काय करणार ते सांग ना भविष्यात, ते मत. ठीक आहे, ओके, सांग. माझं नाव वैभव राजेंद्र पवार. मी प्लंबिंगचे काम वगैरे करतो, घरी पण करतो आणि मला कॉन्ट्रॅक्ट. काय नाव म्हणाला? वैभव ना? वैभव. तुमच्यातला रे, पटकन सांगा ना कोणी 2 जण. वेळ कमी आपल्या. मोठ्याने बोल. माझं नाव शुभम गणेश. मी इलेक्ट्रिशियन लेवलवर शिकतो. पुढे मला ॲडमिशन. माझं नाव वैभव हे बघा, सगळ्यांना आहे ना, एक जण म्हणाला की मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय. आलं का लक्षात? दुसरा म्हणाला माझ्याच वडिलांचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जाणार आहे मी. आणि उर्वरित जणांनी काय सांगितलं? अप्रेंटिसशिप करायची. ठीक आहे ना, अप्रेंटिसशिप करावी लागते का? करावी लागते. तुम्हाला माहिती आहे का, आत्ता इंडियन ऑइल नावाची कंपनी आहे, तिथे ना 5 वेल्डर घेतले त्यांनी. किती? 5 वेल्डर घेतले. तुम्हाला आनंद झाला का? झाला ना. 5 वेल्डर परमनंट झाले तिथे. मला सांगा त्यांना किती पगार असेल? हात वर करा. हा, त्यांना परमनंट केलं त्यांनी कंपनीने. भारतभरामधनं 5 लोकांना त्यांनी घेतलं.
हा व्हेरी गुड. चला 55,000. अजून तुम्हाला 50,000. चला ठीक आहे, व्हेरी गुड. अजून 40 ते 45. 35. ठीक आहे, 35 घे. अजून 25 ते 30,000. बघा आपण उत्तर काय दिलं? 60,000. बरोबर, 60,000, 50,000, 25 ते 30,000, 35,000. आमचे जोशी सर गमतीने म्हणतात माहितीये का, दिल हे छोटासा, छोटीचे. आपली विचार करायची क्षमता कुठपर्यंत आहे? 60,000पर्यंत. त्या मुलांना हे बघा, इंडियन ऑइल मध्ये घेतले आपले वेल्डर घेतले 5. ते काय असे रस्त्यावरचे फॅब्रिकेशन करणारे वेल्डर तर नक्की नसणार घेणार, बरोबर ना. त्यांना त्या स्किलचं ट्रेनिंग इंडियन ऑइल मध्ये घेतले. मी नाव काय सांगितलं? इंडियन ऑइल. बरोबर. त्यांची स्किल लेवल नक्की जास्त असणार का? सामान्य वेल्डरपेक्षा स्किल लेवल जास्त असणार का? असणार का? त्यांना किती पगार आहे माहिती आहे का? 90,000 रुपये पगार आहे. आनंद वाटला का तुम्हाला? वाटला, मला पण वाटला ना. 90,000 रुपये एका वेल्डरला पगार मिळतो ITI झालेल्या. म्हणजे काय तर माझ्या दृष्टीने माहितीये का, हे चतुर्थ श्रेणी काम आहे. त्या कामाला एवढा पगार मिळतो म्हणजे प्रतिष्ठा मिळते किंवा दर्जा उंचावतो. आनंद झाला मला, बरोबर. तुम्हाला पण झाला, कारण ITI मधल्या मुलाला 90,000 रुपये. आता तुम्हाला अजून आनंद होईल मी सांगितल्यावरती. ते 5 जण आहे ना, ते 5 पैकी एकही मराठी नाहीये. आनंद झाला का तुम्हाला? झाला का? का नाही मग आपल्याला मिळाली? कंपनी कुठे? नाशिकमध्ये. कंपनी नाशिकमध्ये. आणि आपल्या नाशिकचा सोडा, महाराष्ट्रातला पण एक पण जण नाही. का? कारण का सांगा? चॉकलेट देणार आहे. उत्तर येत असेल हातवर करा. हे बघा, तुम्ही चुकीचं उत्तर दिलं ना तरी मी चॉकलेट देणार आहे. का? कारण तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं ते इतरांना कळतं ना, हे चुकीचं उत्तर आहे. बरोबर आहे ना? हा बोल. खाली बस, खाली बस. यस, यांनी काय सांगितलं? बाहेरचे लोक आपल्यापेक्षा जास्त परिश्रम करतात. बरोबर ना. अजून बर, आपल्या जवळ असतं त्याची आपल्याला कदर नसते. अजून बाकीच्यांना बोलता येत नाही का? तिला एकाला वैशाली ना, तुझं ना वैशालीलाच बोलतो. काय अजून काय असेल? त्यांना का लागला? कारण काय? कारण काय त्या 5 लोकांना लागला? बोला 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 बोला. ओके, ठीक आहे. म्हणजे ते घड्याळाकडे बघत नाही याचं म्हणणं आहे. बरोबर ना. घड्याळाकडे बघत नाही. 3:30ला सुट्टी असेल तर बरेच लोक 2:45लाच हातपाय धुवून तयार असतात कंपनीमध्ये. हा. अजून काय कारण? अजून काय कारण? बोल बोल बोल. काय बोला, काय कारण? बोल ना, बोला. तुम्ही विचार काय करतात ते कळतं. विद्यार्थ्यांची विचार क्षमता तुम्हाला माहिती आहे का? विद्यार्थी ना विचार फार भारी करतात. मी काय सांगतो, विद्यार्थी आहे ना, विद्यार्थ्यांना एवढा विचार आहे ना कोणीच करू शकत नाही. कल्पकता खूप छान असते. तुम्हाला माहिती आहे का, मी एकदा असंच ट्रेनिंग मध्ये हे सांगत होतो की कुठे पण आकाशामध्ये वीज चमकते त्यावेळेला विजेचा प्रकाश अगोदर दिसतो आणि आवाज नंतर येतो. बरोबर की नाही? याचं शास्त्रीय कारण काय आहे? काय शास्त्रीय कारण? प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि बरोबर ना, आवाजाचा वेग, ध्वनी वेग कमी आहे. प्रकाशाचा वेग 2,99,000 काहीतरी किलोमीटर प्रति सेकंद आहे आणि आवाजाचा 343 मीटर प्रति सेकंद आहे. बरोबर ना. हे शास्त्रीय उत्तर झालं. तो विद्यार्थी म्हणे नाही हे नाही आहे सर उत्तर म्हणे. मग म्हटलं काय उत्तर आहे? तो म्हणे हे उत्तर नाहीये. मग म्हटलं तू सांग काय उत्तर आहे? तो म्हणे असं आहे, डोळे पुढे कान मागे आहे ना म्हणे, त्यामुळे तुम्हाला अगोदर दिसतो. तर त्याच्यावरनं काय होतं की विद्यार्थ्यांची कशी विनोदी कल्पकता बुद्धी असते कळते. तर मला सांगा त्या 5 जणांनाच का नोकरी लागली? अजूनही तुम्हाला मला अपेक्षित आहे ते उत्तर नाही देते मी. 2 बरं लाचतात. बरं लाचतात. यस, यांनी काय सांगितलं? त्यांचं कौशल्य स्तर जास्त होता. काय नाव तुझं? 2 चॉकलेट घे. 2 चॉकलेट. काय होतं? कौशल्य स्तर. मला सांगा, यांनी उत्तर एकदम छान दिलं की त्यांचा कौशल्य स्तर. बरोबर आहे ना. आलेले 100-200 लोक असतील त्याच्यामध्ये त्यांचा कौशल्य स्तर जास्त होता म्हणून त्यांना मिळालं. हा कौशल्य स्तर कुठे मिळतो? सातपूरच्या बाजारात का मेन रोडला? सातपूरच्या बाजारात.
कौशल्य कुठे मिळतं? कौशल्य कुठे मिळतं? हसायचं नाही, हसायचं. विनोदाचा भाग सोडा. ऐका, कौशल्य तुम्हालाच घ्यायचं असतं ना. तुमच्या हाताला जेवढे गट्टे पडतील तसं कौशल्य मिळेल ना. सरांनी सांगितलेलं काम तुमच्याकडे कौशल्य विकसित करायचं कोणावर अवलंबून आहे? सर थोडी कौशल्य विकसित करतात, सर तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुमच्यावर अवलंबून आहे. ऐका ऐका, का बरं लागली माहितीये का नोकरी त्यांना? फार छोटी रिक्वायरमेंट असते नोकरीसाठी, काय खूप अवघड नसते. कौशल्य तर हा भाग आहेच. 1 वर्षाची प्लंबर ट्रेड असेल तर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप पाहिजे आणि 4 वर्षाचा अनुभव पाहिजे कॉन्ट्रॅक्टरकडे काम केल्याचा किंवा कंपनीत काम केल्याचा. खूप मोठी अपेक्षा आहे का? मग तुम्ही आता तुमचे जे माजी विद्यार्थी आहे ना त्यांना एक दिवशी बोलवा आणि किती जणांनी केली विचारा. मग मला सांगा, तिथे जर तुम्हाला इंडियन ऑइलमध्ये जायचं असेल, प्रवेश जर घ्यायचा असेल, पहिले इंटरव्ह्यूला जायचं असेल, तर मुळात काय आहे त्यांची मागणी? काय आहे? तुमचं अप्रेंटिसशिप झालेली पाहिजे आणि 4 वर्षाचा अनुभव पाहिजे. मग आपल्या लोकांकडे तेच नाही आहे ना, तेच केलेलं नसतं. मी काय सांगितलं, पोर्टर करतात, वॉचमन म्हणून जातात, स्विगी करतात, काही उपयोग आहे का? नाही. मग हे 5 वर्ष जर केलेले असेल तर ते क्वालिफाय होतात की नाही त्याच्यासाठी? तुम्ही क्वालिफायच नसाल त्याच्यासाठी, त्यांची जी गरज आहे ती मुळात तुम्ही पहिली पायरीच पूर्ण करत नसाल तर तुम्हाला जाईल कसं? लॉटरीचं तिकीट कधी लागतं? पहिले तिकीट घ्यावं लागतं ना, घ्यावं लागतं तर लॉटरीचं तिकीट लागतं. तसं तुम्हाला पहिले काय आहे हे पूर्ण केलेलं पाहिजे ना. तुम्ही पूर्णच केलेलं नसेल अप्रेंटिसशिप आणि हे, तर तुम्ही जाणार कसे तिथे? डिस्क्वालिफाईड झाला ना पहिल्याच एंट्रीला. मग चूक कोणाची आहे? आपली चूक आहे. मग करणार का तुम्ही अप्रेंटिसशिप पूर्ण? किती फार वर्ष लागतात का? नाही लागत. तुम्हाला हे पण सांगतो मी, सरकारी नोकरीमधली गंमत तुम्हाला माहिती आहे का? तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली, तुम्ही नोकरी करता आहात, नोकरी करता आहात, पुढे समजा काही कारणाने तुम्ही कंटिन्यू नोकरी केली, ती कंटिन्यू तुमची नोकरी चालू राहिली तुमची, तर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या वयाच्या 30व्या वर्षी जरी तुम्हाला सरकारी नोकरी लागली तर तुमच्याकडे जो केलेला अनुभव आहे, तुम्ही बरोबर आहे का, तुम्ही काम केलं ना कुठेतरी, तो जर मोठ्या कंपनीत काम केलेला असेल किंवा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलेलं असेल तर त्या अनुभवाला ग्राह्य धरून तुम्हाला पगारवाढ पण मिळते तशी सरकारकडनं. मग काही नुकसान आहे का तुमचं? नाही नुकसान आहे. मग ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्याच क्षेत्रात राहणं गरजेचं आहे का गरजेचं? बरेच वेळा मी बघतो की मी काय म्हणतो की प्लंबिंग ट्रेडचा ITI झालेला असतो आणि मग नंतर तो काय असतो माहिती आहे का, कुक म्हणून काम करत असतो. मग त्याला जर कुक काम करायचं असेल, रिक्षा चालवायची असेल तर मग ITI ला यायचं कशाला? गरज आहे का ITI ला यायची? नाही गरज आहे. एक सीट वाया घालवलं ना त्यांनी, दुसरा विद्यार्थी शिकला असता त्याच्याऐवजी. तर कळालं का तुम्हाला की का बरं लागली त्या 5 जणांना? कौशल्य ते नंतरचा भाग आहे. पहिले बेसिक क्वालिफिकेशन जे लागतं तेच पूर्ण नसेल तुमचं तर तुम्ही जाणार कसे त्या ठिकाणी? जायचं पुढे. आपल्या देशात बेकारी आहे का? आहे. किती जणांना वाटतं बेकारी आहे? कोणाला वाटतं बेकारी आहे? याला वाटते बेकारी आहे, तुला वाटते बेकारी आहे, तुला वाटतं, 3 जणांना वाटते बेकारी. बाकींना कोणाला वाटत नाही ना बेकारी आहे देशामध्ये. हा जो व्हिडिओ लागला तर तुमच्या लक्षात येईल. सरकार में इतनी कुव्वत नहीं, चाहे कोई आकर के बैठ जाए 100% आदमी को नौकरी नहीं दे सकती है. बेरोजगार वो हरामखोर होते हैं. सही आदमी बेरोजगार नहीं होता, काम धंधे वाला बेरोजगार नहीं होता, मेहनत करने वाला बेरोजगार नहीं होता है. बेरोजगार कामचोर होता है केवल, और कोई नहीं होता है. जो काम धंधे वाले हैं अपना काम धंधा कर रहे हैं, और हाँ, आपसे शिकायत से वही करेंगे जिनके अंदर अपनी कोई काबिलियत, कोई खूबी नहीं होगी. जो खुद बेकार है वो सबको बेकार ही कहेंगे, सही किसी को कहेंगे. पटलं का तुम्हाला? मला सहज हा व्हिडिओ एकाने पाठवला होता, मिळाला की आपल्या देशात बेकारी आहे का? तर कोणी म्हणत असेल ना तर त्यांनी माझ्याबरोबर आहे ना अंबड MIDC मध्ये यायचं. अंबड MIDC मध्ये यायचं. आपल्याला प्रत्येक गेटवरती लिहिलेलं दिसेल पॅकिंगसाठी मुलं पाहिजे, महिला पाहिजे. गॅन्सनच्या गेटवर गेले तर लिहिलेलं दिसेल टर्नर पाहिजे, वेल्डर पाहिजे. प्रत्येक गेटवरती जा, कुठे ना कुठेतरी तुम्हाला बोर्ड दिसेलच, माणूस पाहिजे, हेल्पर पाहिजे, हे पाहिजे. मग बेकारी आहे का आपल्याकडे? नाही. तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये एवढ्या रोजगाराच्या संधी आहेत आपल्या देशामध्ये
भरपूर रोजगाराच्या संधी आहे. बरं इथेच संधी आहे का? नाही ना. विदेशात जा ना तुम्ही. विदेशामध्ये तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इथे इलेक्ट्रिशियन झाल्यानंतर तुम्ही फॉरेनला गेले तर जास्त पगार मिळेल का तुम्हाला? बरोबर. किती जणांना वाटतं मिळेल? मला सांगा. सगळ्यांना वाटतं. बरोबर. मग तिथे जाण्यासाठी काय लागेल? हा, पासपोर्ट, विजा. हा, माझं ऐका. तिथे जाण्यासाठी आहे ना, ऐका ना, तिथे जाण्यासाठी सगळ्यात पहिले ना तुमची स्किल लेवल हाय पाहिजे. काय पाहिजे? स्किल लेवल हाय पाहिजे. जर स्किल लेवल हाय नसेल तर तुम्हाला घेतील का? जर्मनीमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला काय म्हणतात परभणी सारखं काम येत असेल तर चालेल का? नाही. तुम्हाला जर जर्मनीत जायचं असेल तर तुमची स्किल लेवल हाय पाहिजे. तुम्हाला ऑटोकॅड ड्रॉइंग आलं पाहिजे, ड्रॉइंग बघता आलं पाहिजे. तुम्हाला थोडी जर्मन लँग्वेज आली पाहिजे. त्यांची काय स्केल 1, 2, 3 म्हणतात ती लेवल आली पाहिजे. मग मला सांगा की पुन्हा मी प्रश्न तोच विचारतो, ते स्किल कुठे मिळतं? बाजारात मिळतं का? नाही. तुम्हालाच घडवावं लागतं. तुम्ही जिथे नोकरी करतात ना तिथे 8 तास ड्युटी असेल ना, तुम्ही 14 तास ड्युटी करा, 13 तास ड्युटी करा. सुरुवातीचे दिवस आहे ना, प्रत्येक वेळ आणि प्रत्येक क्षण ही तुमच्यासाठी फार महत्वाची असते का? प्रत्येक क्षण. सुरुवातीचा काळ आहे ना, हा एक एक क्षण. मी कायम सांगतो की आजची तारीख काय आहे? 23 तारीख, 23 जुलै. बरोबर. 23 जुलै आजची गेली तर पुन्हा 23 जून आजची गेली तर पुन्हा येणार आहे का 23 जून? नाही येणार. 23 जून येईल पण 23 जून 2026 येणार नाही. आलं का नाही? 23 जून येणार पुढच्या वर्षी, 23 जून 2026 नाही येणार. तर आजचा दिवस गेला तुमच्या नशिबातनं किंवा गेला तर तो कायमचा गेला. तर आपल्या देशामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहे आणि सध्या विदेशामध्ये तुम्हाला माहिती आहे का, जर्मन, रशिया, इवन इस्रायल सगळ्या ठिकाणी भारतीय म्हणजे कौशल्य असलेल्यांना मागणी आहे. म्हणजे इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, कार्पेंटर आहे, मेशन आहे, सगळ्यांना संधी आहे. आणि तुम्ही जर माहिती आहे का एक 10-15 वर्ष जर विदेशात गेला आणि तिथनं भरपूर जर पैसे कमवून आणले तर तुमची काय म्हणतात तुमचा फायदा होणार. तुमचं म्हणजे तुमच्या परिवाराचा पण फायदा होणार आहे. मी काय सांगतो की तुम्हाला जास्त पैसे मिळतात तर तुमची प्रगती होत नाही, तुमच्या संपूर्ण परिवाराची ती प्रगती असते. एक छोटी जीके टेस्ट घेणार आहे बरं का. आता तुम्ही नेमके इलेक्ट्रिशियन मुलं आहात. आमचे जे कार्पेंटर, मेशन आणि हे असतात ना विद्यार्थी, त्यांच्यापेक्षा आयक्यू लेवल कळतो का? आयक्यू लेवल आहे ना इलेक्ट्रिशियन लोकांचा बऱ्यापैकी जास्त असतो. हात वर करायचा. हे चित्र काय आहे? कोणाचं आहे? पाहिलं ना, पटकन आलं आहे की नाही? आता जितक्या वेगाने तुम्ही उत्तर दिलं बरं का, आता पुढचा प्रश्न आहे त्याचं तेवढ्याच वेगात मला उत्तर अपेक्षित आहे. बघा, पटकन ज्याला उत्तर येत असेल हात वर करा. पटकन ये, पटकन सांग कसं ते. पटकन सांग ना, इथे लवकर सांग ना. त्यांना सांग, मला नको सांगू. त्यांना सांग, मला नको सांगू. कळालं का? टाळ्या वाजवायचे. आता पुन्हा पुढचा प्रश्न बरं का. पुढचा प्रश्न पटकन उत्तर द्यायचं. इथे यायचं आणि उत्तर द्यायचं. ये इथे पटकन, इथे ना. मला पटकन यायचं, पुढे सांगायचं. कसं केलं ते सांगायचं लॉजिक. त्यांना सांग, मला नको सांग. 5 + 10 याची व्हॅल्यू 5 झाली. याची व्हॅल्यू 15 झाली. सोन्याचं याची व्हॅल्यू 15 झाली. याची व्हॅल्यू 5 झाली. ते दोन्ही मिळून 20 झाले. तर याची व्हॅल्यू म्हणजे 15 × 5. आता एक पुढचा प्रश्न. समजलं का? एक काडी हलवायची आणि छोटी करायची. पटकन
30 होईल ना सर? हा बरोबर ना, ये ना इकडे, बरोबर ना, ये ना. कशी हलवली हे काही अरे ते हल्लं नाही ना. ही खुर्ची काढून सगळीकडे ये. बस बरोबर, चला बरोबर, शाबास, गुड. हे चला पटकन. कसं ते सांग ना, चुकीचं उत्तर असलं तर इथे येऊन सांग. ठीक आहे कसं, हा इथे आहे, सांग इथे सांग, त्यांना सांग, त्यांना सांग रे, मला नको सांग. कांदा म्हणजे 3 म्हणजे 27 आणि अंडे म्हणजे 2 म्हणजे 8 वर्ग 64. 8 - 3 -5. चला कळालं. हा हे प्रश्न का विचारले मी तुम्हाला, का विचारले, का विचारले? कारण अशा प्रकारचे आहे ना, तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा अशा प्रकारची टेस्ट घेतली जाते तुमची बाहेर. हा अशा प्रकारची टेस्ट तुमची घेतली जाते. ती का बरं घेतली जाते टेस्ट? बोलू नका आपसात, बोलू नका. का बरं घेतली जाते टेस्ट अशी? जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल ना, तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ते का विचारले जातात? काय हा बर का, तुमची IQ लेवल तपासली जाते. तुमची तर्कबुद्धी किती आहे, म्हणजे लॉजिक काय लावू शकतात. ज्या वेळेला तुम्हाला साईट वरती काम करताना एखादी अडचण येईल, त्यावेळेला तुमचं लॉजिक क्लिअर पाहिजे. पाहिजे का क्लिअर? ज्याचं लॉजिक क्लिअर असतं ना, लॉजिक क्लिअर, तो काम काय करतो, वेगाने आणि फास्ट करतो काम. लॉजिक क्लिअर असतं त्याचं, की हे केल्यानंतर हे करायचं, हे केल्यानंतर हे करायचं. म्हणजे प्लंबर ट्रेडला मी काय उदाहरण देतो, जर लॉजिक क्लिअर नसेल तर तो काय करेल, चिनी मातीच्या भांड्यावर GI पाईप ठेवेल, काय होईल, फुटून जाईल ना, नुकसान होईल. लॉजिक क्लिअर नसेल. म्हणून कुठे पण असं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ते विचारण्याचं कारण काय असतं, की तुमची तर्कबुद्धी किती आहे, तुमची लॉजिक करण्याची बुद्धी किती आहे ती कळायला पाहिजे. मगाशी जसं मी सांगितलं, त्यांनी काय उत्तर दिलं, की डोळे पुढे आणि कान मागे. मी मला एक गंमत आठवली मुलाखतीवरनं. एकदा काय होतं, काही मुलं आहे ना कट पेस्ट कॉपी करतात, माहितीये का. पहिल्याचा इंटरव्ह्यू झाला की दुसरा आहे ना कट पेस्ट कॉपी करतो. एकदा एका ठिकाणी आहे ना, वैभव सारखा मुलगा आहे ना इंटरव्ह्यूला जातो, आणि त्याच्याबरोबर तुमच्या ITI मधला एक मुलगा इंटरव्ह्यूला जातो, मुलाखतीला जातो त्याच्याबरोबर. पहिला नंबर कोणाचा लागतो, वैभवचा लागतो. तो निरीक्षण करत असतो. त्यांनी सांगितलेलं असतं की गांगल सरांनी काय सांगितलं, निरीक्षण करा आणि नोंद करा, हा नियम सांगितलेला आहे. त्याप्रमाणे तो निरीक्षण आणि नोंद करतो. वैभव पहिला जातो, तिथे टिक टिक करतो, येऊ का सर, ते साहेब म्हणतात ये, आतमध्ये येतो. वैभव बसतो. वैभव बसल्यानंतर वैभवला काय विचारतात, ते विचारतात की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं. काय विचारतात, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं. 15 ऑगस्ट 1947, बरोबर, 15 ऑगस्ट 1947. तर तो सांगितल्यावरती काय होतं, ते म्हणतात ओके. ते म्हणतात भारताचे पहिले पंतप्रधान कोण. आता जो बाहेर बसलेला आहे ना, तो टिप्पण करत असतो, तो लिहून ठेवतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय 15 ऑगस्ट 1947. दुसरा प्रश्न विचारतात त्याला, त्याच्यामध्ये तो उत्तर देतो की पंडित जवाहरलाल नेहरू. तो लगेच टिप्पण करून ठेवतो की पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर दिलेलं आहे. मग नंतर तिसरा प्रश्न विचारतात की पृथ्वी चौकोनी आहे. काय विचारतात, पृथ्वी चौकोनी आहे, याबद्दल काय म्हणणं आहे. तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. बाहेर बसलेला जो असतो तो टिप्पण करून घेतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय. जेव्हा त्याचा नंबर येतो, तो त्याच्यासारखीच, त्यांनी ऐकलेलं असतं ना, गांगल सरांनी सांगितले की कट पेस्ट कॉपी करायचं किंवा निरीक्षण करायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा वापर आपल्या जीवनात करायचा, बरोबर ना. मग तो तसंच करतो, त्याच्या आधीच ऍक्टिंग करतो, टिक टिक करतो, मे आय कमिंग म्हणतो, जातो, बसतो. बसल्यानंतर त्याला म्हणतात बस. त्याला विचारतात तुझी जन्मतारीख काय. त्यांनी पाठ केलेलं असतं ना उत्तर,
तो म्हणतो 15 ऑगस्ट 1947. आता माझ्यासारखा मुलाखत घेणारा असेल किंवा गणेश सरांसारखा असेल तर त्याला काय वाटतं, हा घाबरलाय. कधी कधी आहे ना, इंटरव्ह्यूच्या इथलं वातावरण बघून माणूस घाबरतो, म्हणून ते त्याला पाणी देतात प्यायला, की बाबा पाणी पी, तू घाबरला असेल. होतं ना असं, मुलाखतीला उत्तर येत असतं पण आपण देऊ का नको विचार करतो. तर पाणी देतात, म्हणतात की घाबरला असेल बाबा पाणी. मग त्याला विचारतात तुझं नाव काय, त्यांनी पाठ करून ठेवलं असतं, तो म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू. आता तुम्ही सांगा, गणेश सरांना राग येईल का? येणार ना राग. असा मूर्ख माणूस आहे म्हणलं, ते म्हणतात तू येडा आहे का रे? माझ्याही तोंडात नाही, कुणाच्याही. गणेश सर म्हणतात येडा आहे का? तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. त्याला काय वाटतं, हा प्रश्न विचारलाय तू येडा आहे का, हा? तर शास्त्रज्ञ सिद्ध करू शकले. मग अशी मुलाखत देऊन चालेल का? चालेल का? नाही. मग काय म्हणायचं की पार्सलिटी केली तिथे, असं म्हणून चालेल का? नाही चालेल. तर तुमचं जोपर्यंत लॉजिक क्लिअर नसेल, तर्कशास्त्र मी म्हणतो ना, तुमचं तर्क क्लिअर नसेल, लॉजिक क्लिअर नसेल, आणि तुम्ही जर बाहेर गेला तर बाजारामध्ये हे असं घडतं. होतं का असं? होतं का असं? होतं का? लॉजिक क्लिअर नसेल तर, लॉजिक क्लिअर नसेल तर बरोबर आहे का? मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की मी बोलीन त्याच्यापेक्षा चित्र जास्त पटकन सांगतं. तुम्हाला लॉजिक क्लिअर जर नसेल तर जीवनामध्ये काय घडतं, हे असं घडतं. अशा प्रकारे जर गाडी ओढली तर तुम्ही पुढे जाणार आहे का? प्रगती होणार आहे का तुमची? नाही होणार. होईल का प्रगती? होऊ शकत नाही. मग तुम्हाला तुमच्या जीवनात जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे? अप्रेंटिसशिप केली पाहिजे इथून बाहेर गेल्यावर. आणि मी सांगतो, तुम्ही आहे ना, ज्या ठिकाणी जेवढं कठीण असेल आणि जास्त असेल म्हणजे अवघड असेल त्या ठिकाणी जरूर जा. तुम्ही तयार व्हाल, तुम्ही घडाल. शेवटी काय आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे ना. कोण आहे? तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. तुम्ही जर, मी कायम सांगतो, तुम्ही ज्या वातावरणात जाल, एकदा मी कायम सांगतो ही गोष्ट, कायम सांगतो की तुम्ही ज्या वातावरणात जाल तसे तुम्ही घडता. बरोबर? तुम्ही जर चॅप्टर एखाद्या ठेकेदाराकडे गेला तर तुम्ही तसंच कराल ना. केबल चोरायची, किंवा सिव्हिलमध्ये असाल तुम्ही तर सिमेंट चोरायचं, प्लंबरकडे असाल तर टेफ्लॉन टेप चोरायचा. बरोबर? अशा प्रकारची सवय लागेल. जसं मी कायम सांगतो की 2 पोपट असतात. एक पोपट असतो पुजाऱ्याकडे आणि एक पोपट असतो दारूवाल्याकडे, म्हणजे हातभट्टीवाल्याकडे. दोघांच्या वर्तणुकीमध्ये फरक असणार आहे का? 100% असणार आहे. काय होतं की जो त्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावरती होतो, जो पोपट त्या पुजाऱ्याकडे असतो मंदिराच्या, तो कोणी आल्यानंतर काय म्हणायचा? नमस्कार, यावं, अतिथी तुमचं स्वागत आहे. आणि जो पोपट हातबत्तीवाल्याकडे असतो तो कसा बोलणार? का रे भाड्या, किती हप्ता आणला? बरोबर ना? अशा प्रकारे बोलणार. त्या वातावरणाचा परिणाम होतो त्याच्यावरती. तसं तुम्ही जर चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेले तर तुम्हाला चांगल्या सवयी लागणार आहे. तुम्ही जर भामट्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेले तर काय होणार आहे? तोही केबल चोरणार आणि तुम्ही त्याच्याबरोबर चोरणार, आणि दोघही जण एक दिवशी पोलीस स्टेशनला पोलिसांचे फटके खायला जाणार. आलं का लक्षात? कधी ना कधीतरी चोरी ही सापडली जाते. बरेच जणांना काय वाटतं, आज मी सुखरूप बाहेर पडलो, ते क्षणिक सुख असतं. चोरी करणं, खोटा ओव्हरटाईम लिहिणं. तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय करतात, खोटा ओव्हरटाईम लिहिला जातो. तुम्हाला काय वाटतं? क्षणिक मजा वाटते, अरे मी कसं फसवलं. पण तुम्ही तुमच्या स्वतःला फसवत असताना, बिना परिश्रमाचा पैसा, लक्षात ठेवा, बिना परिश्रमाचा पैसा तुम्हाला कधी सुख देत नसतो. मी कायम एक गोष्ट सांगिततो ती लक्षात ठेवा तुम्हाला, की चहाची सुट्टी घेऊ का सर? 5 मिनिटं? हो सर, एक 5 मिनिटं आपण चहासाठी सुट्टी घेऊया, कारण तुमचं सगळ्यांचं लक्ष त्या चहाकडे. एक 5 मिनिटं आपण थांबूया चहा. ITI पास झाल्यानंतर जाणार तर तुम्हाला माहिती आहे का, आजूबाजूचे बरेच लोक तुम्हाला काही शिकवणारे असतात. अरे तू असं नाही असं कर, तू असं नाही तसं कर, सांगतात का? याच्यावरती मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय होतं, एकदा कोरडी विहीर कळते ना, म्हणजे जी पावसाळ्यामध्ये भरलेली असते पण साधारणतः उन्हाळा येता की दिवाळीनंतर कोरडी होते ती. तर अशा एका कोरड्या विहिरीमध्ये
3 बेडूक पडलेले असतात त्या विहिरीमध्ये, चुकून त्यांचा अंदाज चुकतो आणि ते त्या विहिरीत पडतात. मग मला सांगा, अशा विहिरीत, खोल विहिरीत पडलेले जे बेडूक असतात त्यांना बाहेर येण्याची इच्छा असते, पण मग बाहेर येणं सोपं असतं का? कारण आहे ना ती विहीर खूप खोल असते, तर ते प्रयत्न करत असतात बाहेर येण्याचा, चढतात, पडतात, लागतं त्यांना, खरचटतं. आणि वर जे बेडकं बसलेले असतात ते त्यांना काय म्हणतात, अरे येऊ नका, खूप कठीण आहे. काय म्हणतात? खूप कठीण आहे. मग ते 4 जे बेडूक असतात ते प्रयत्न करतात, पडतात, लागतात, पडतात, लागतात. आणि वरचे बेडकं काय म्हणतात, अरे येऊ नका, खूप कठीण आहे. पण एक बेडूक असतो, तो चढतो, पडतो, झडतो, करत तो शेवटी एकदा बाहेर येतो विहिरीच्या. बाहेर आल्यावरती त्याला बरंच लागलेलं असतं, रक्तबंबाळ झालेला असतो तो. इतर बेडकं जे असतात वरती बसलेले ते म्हणतात, अरे आम्ही तुला सांगत होतो की येऊ नको वरती, पण तू कसा काय आला? तो म्हणे, हात तिच्या, तुम्ही येऊ नका म्हणत होते का? म्हणे मी बहिरा आहे म्हणे, मला वाटलं तुम्ही वर या म्हणत होते म्हणे. त्यामुळे ना मी धडपडत होतो, लागत होतं, पण मी प्रयत्न करत होतो की मला वरनं आवाज देतात ये म्हणजे कमबॅक म्हणतात ना, तसं मला वाटलं तुम्ही प्रोत्साहन देतात आणि मी ते प्रोत्साहन समजून माझ्यात ती काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी आणली आणि मी ती बाहेर आलो. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही बहिरे झाला तर तुमची प्रगती आहे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक जण होता मुलगा, बंडू नावाचा. त्याला मी काय सांगितलं, आपल्याला नोएडाला काम मिळालंय. नोएडा माहिती ना, दिल्लीच्या जवळ एक मोठा औद्योगिक पट्टा आहे. तर आपल्याला काम मिळालं तर जायचंय. तो म्हणे, नको ना सर, फार लांब आहे. अरे म्हटलं, काय झालं लांब आहे? लांब जाशील तर प्रगती होईल, शिकशील, बाह्य जग बघशील, जग कसं आहे तुम्हाला ते कळेल. तो म्हणे, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, नको, माझी आई म्हणते तिकडे खूप थंडी आहे म्हणे. तुझी आई कधी गेली होती म्हणलं नोएडाला? म्हणजे तुझा कसा संबंध आला? नोएडाला कधी गेली होती? तर तो म्हणे की माझ्या काय असं काय त्याच्यात काय विशेष जोक नाही की आई कधी तुझी नोएडाला गेली होती, बघितलं होतं. तो म्हणे की माझ्या आईची मैत्रीण आहे ना, ती सांगत होती की तिकडे खूप थंडी असते म्हणे. पण मला सांगा की असं दुसऱ्याचं ऐकून, म्हणजे सांगतात ना, दुसऱ्याने शिकवलेली अक्कल आणि साचवलेलं पाणी कधीच पुरत नसतं. मग काय झालं, तो म्हणे थंडी असते, मी नाही जाणार. मग सांगा, प्रगती कोणाची झाली नाही? त्याचीच झाली. तो आजही इथे तेच जनरल प्लंबर म्हणून काम करतोय. आणि तेच आमच्याकडे दुसरा एक दिलीप म्हणून आहे, तो माझ्या आता भावाकडे काम करतो. माझ्या भावाकडे, तुम्हाला माहिती आहे का, तो आफ्रिकेत जाऊन काम करतोय दिलीप. त्याचं शिक्षण फक्त 8वी झालेलं आहे, 8वी शिकलेला मुलगा. पण काय, सातत्याने एका ठिकाणी राहिला, एकच प्रकारचं काम शिकत गेला, प्रशिक्षण घेत गेला. आणि मी म्हणतो तसं काय, डोकं उघडं ठेवलं आणि त्यात साचवलं. आज घेत एक 8वी शिकलेला मुलगा आफ्रिकेसारख्या देशामध्ये, आमच्या इथनं भावाचे 4 माणसं 5 माणसं, आफ्रिकेमध्ये हेल्पर न्यावे लागत नाही, कारण हेल्पर मुबलक प्रमाणात मिळतात. इथनं वेल्डर फिटर घेऊन जातो आणि आफ्रिकेसारख्या देशामध्ये काम करतो. तिथे माझा भाऊ जेव्हा तिकडे कामाला जातात तेव्हा त्यांना 1.5 पगार देतो ज्या आफ्रिकेत जातात. मग मला सांगा, 6 महिने आफ्रिकेत जाऊन येतात तेव्हा त्यांना खाऊन पिऊन पगार 1.5 मिळतो. मग ही प्रगती कधी होते? तर बहिरं व्हावं लागतं, कधीतरी बहिरं व्हावं लागतं. इतरांचं ऐकून आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा मित्र जो असतो ना, त्याची अक्कल आहे ना तेवढीच असते. आलं का लक्षात? त्याची अक्कल तेवढीच असते. तो तुम्हाला तेच मार्गदर्शन करणार, तूही पुढे जाऊ नको आणि मी पुढे जात नाही. तर कधी पण आहे ना, मित्राकडे बघू नका. तुम्ही त्याचं किती ऐकायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आता मी तुम्हाला तर्कशास्त्राचं सांगितलं, त्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं की लॉजिक क्लिअर असेल तरच प्रगती होते, लॉजिक क्लिअर असेल तरच काम लवकर होतं. तर आपण लॉजिक डेव्हलपमेंट वरती आपण लक्ष दिलं पाहिजे. काय दिसतंय चित्र? हात वर करून सांगा मला, हात वर करून. आता मी आंधळा आहे का? मी 4 डोळे लावले, मलाही गाजर दिसतंय. त्या चित्राचा अर्थ विचार, बोलू नका. हे बघा, मी काय विचारतो माहितीये का? मी प्रश्न काय विचारतोय की जेवण झालं का? आणि उत्तर काय मिळतंय, मी कटिंग करून आलो काल, आंघोळ करून आलो. हे उत्तर नाही ना अपेक्षित. मी तुम्हाला काय म्हणतो, या चित्राचा अर्थ काय? गाजर आहे, मलाही कळतं गाजर आहे, हे उत्तर. याचा अर्थ काय होतो? मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की चित्र लवकर बोलतं. याचा अर्थ काय? याचा
मूळ मोठं केलेलं आहे तिकडचं आलेलं आहे, उत्पन्न जास्त आलेलं आहे. मला जे अपेक्षित उत्तर आहे ना ते नाही मिळत आहे. हा सांगा. थांबा 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 ऐकू दे मला. हा बस हिने काय, हे बघा हिने काय सांगितलं माहिती आहे का? ऐका ऐका, थांबा थांबा थांबा, आले उत्तर. ऐका ऐका, वैशालीने दिलं ना ते उत्तर बरोबर आहे. ऐका, दिसतं ना, दिसतं तसं नसतं, दिसतं तसं नसतं. बरेच वेळा आहे ना, ऐका, बरेच वेळा आहे ना, ऐका ऐका, MIDC मध्ये ना, मला आता 35 वर्ष झाले. माझा हा वडिलोपार्जित व्यवसाय. MIDC मध्ये ना एखादा मुलगा बघतो मी, अरे बोलू नका यार, बोलू नका, बोलू नको, बोलू नको, बोलायचं असेल ना बाहेर जा. ऐका, मी MIDC मध्ये 35 वर्ष झाले काम करतोय. गेल्या 5 वर्षातलं तुम्हाला चित्र सांगतो. एखादा वर्कर असतो, कॅज्युअल मध्ये असतो किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतो, त्याच्याकडे माहितीये का 2.5 लाखाची ती मोटरसायकल असते अशी वर केलेली. खिशात 1.25 लाखाचा तो ऍपलचा फोन असतो आणि त्याचा डबा उघडला ना तर शिळ्या भाकरी असतात डब्यामध्ये. डब्यात तो पाण्यामध्ये कुस्करून शिळ्या भाकरी खातो. बाहेर माहितीये का काय, तो झोडॅकचा शर्ट असतो घातलेला, ती अशी वर केलेली मोटरसायकल असते 2.5 लाखाची, आणि कितीचा फोन असतो, 1.5 लाखाचा ऍपलचा फोन असतो. मग मी त्याला सांगतो बरं का, मी सांगतो हा 1.5 लाखाचा फोन तुमच्या इथे प्लंबर ट्रेडला कोणीतरी एका मुलाकडे आहे 80-90 हजार रुपये. मला सांगा, आता 80 हजाराचा फोन पेक्षा त्यांनी जर दूध प्यायला तर 5 वर्षात दूध पिल अर्धा लिटर. हा आहे की नाही, ताकद तरी येईल अंगामध्ये. तर ऐका ऐका, तर कसं आहे, दिसतं तसं नसतं. तर बरेच वेळा काय आहे, ऐका, तुला काय बोलायचंय, तिकडे बस, मागे बस, मागे बस, तू कशाला बोलतो त्याच्याशी, मी इथे वेडा आहे का बोलायला आलो इथे, नंतर बोल ना, घरी जा त्याच्या आणि दिवसभर गप्पा मारत बस. पुन्हा मी सांगतो बरं का, आपसात बोलायचं असेल ना, तुम्ही थांबू नका इथे, संध्याकाळी बसा ना, रात्रभर गप्पा मारत बसा. मला काय करमत नाही, मला धंदा नाही असं नाहीये. ऐका, दिसतं तसं नसतं. बरेच वेळा काय होतं, आपण फसतो. अरे महिंद्रात आहे, 8च घंटे ड्युटी आहे, कॅन्टीन आहे बरं का तिथे जेवायला, आठवड्यात 2दा मटण आहे. म्हणजे काय, असा विचार करणारे असतात का? अरे ही काय छोटी कंपनी आहे, पण जेवढ्या छोट्या कंपनीत, जेवढ्या छोट्या ठेकेदाराकडे तुम्ही जाल तेवढं तुम्हाला जास्त शिकायला मिळतं, जास्त जग बघायला मिळतं तुम्हाला, की तो ठेकेदार बोलतो कसा, गिरायकाशी बोलतो कसा. कितीही परवडलं तरी तो काय म्हणतो, काय परवडलं नाही साहेब, घाट्यात गेलं काम. ते खोटं बोलणं नसतं, ते खोटं बोलणं नसतं, कारण तसं बोललं नाही तर त्याला ते पूर्ण पैसे मिळणार नाही. तर जेवढ्या छोट्या कंपनीमध्ये, जेवढ्या स्मॉल स्केलमध्ये जाल तर तिथे हायर प्रॉडक्टिव्हिटी असते. काय असते, हायर प्रॉडक्टिव्हिटी असते. आता मला सांगा की मगाशी मी तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं, लाईनवर काम करतो, त्याला खूप आनंद वाटतो की 25,000 रुपये पगार मिळतात, मला कॅन्टीन मिळतं, ही मिळतं, तसं आणि आराम मिळतो, म्हणजे पटकन 8 तासात माझं ड्युटी झाली की मी मोकळा असं. पण मग त्या शिक्षणाचा बाहेर काहीच उपयोग नाहीये. तसं तुम्ही हे चित्र लक्षात ठेवा की दिसतं तसं नसतं. जेवढ्या स्मॉल स्केलमध्ये जाल, जेवढ्या छोट्या कंपनीत जाल, तिथे तुम्ही तयार होणार आहे. तिथे तुम्हाला इलेक्ट्रिकलचा, तुम्हाला माहितीये का, तुम्ही उद्या माहितीये का, एखाद्या समजा उदाहरणार्थ आपण एखाद्या मोठ्या कंपनीत घेऊ, सीएट सारख्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून लागला तर तुम्हाला ते उचलतील आणि कॉम्प्रेसर रूमला टाकतील. बस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉम्प्रेसरचा मेंटेनन्स करत बस. मग तुम्हाला जनरेटर कधीच दिसणार नाही, ट्रान्सफॉर्मर कधीच दिसणार नाही, आलं का, मोठमोठे पॅनल, सर्किट ब्रेकर काहीच तुम्हाला शिकणार. फक्त कॉम्प्रेसर, एका कॉम्प्रेसर तेल पाणी करायचं, लॉगबुक मध्ये लिहायचं किती इलेक्ट्रिकल कन्झम्पशन झालं, एअर प्रेशर काय, हे काय, ते दिवसभर काय करायचं, तेवढंच काम करायचं. मग मला सांगा, तेच तुम्ही एखाद्या स्मॉल स्केल मध्ये गेला, एखाद्या छोट्या कंपनीत गेला, तर तिथे तुम्हाला जनरेटर पण रिपेअर करावं लागेल, तिथे तुम्हाला कुलिंग टॉवरचा पंपही रिपेअर करावा लागेल, तिथे तुम्हाला लिफ्टही रिपेअर करावी लागेल, तिथे तुम्हाला ओव्हरहेड क्रेनही रिपेअर करावी लागेल, सगळंच काम करावं लागेल. मग मला सांगा, तुम्हाला घडवण्याच्या स्वतःला संधी कुठे आहे, स्मॉल स्केलमध्ये आहे, स्मॉल स्केलमध्ये. तर म्हणून तुम्हाला हे चित्र, मी मगाशी सांगितलं की चित्रावरनं पटकन बोललं जातं.
याचा अर्थ काय? दुसऱ्यासाठी जाळा बनवतो, तोच एका स्वतः जाळ्यात बसलेला आहे. त्याचा अर्थ काय? तुमच्या जीवनात काय अर्थ आहे त्याचा? तुम्हाला जसं पहिलं दाखवलं चित्र, त्याच्यातनं तुम्हाला मी काय होतंय तुमच्या जीवनात घडतंय तसं दाखवलं. हे काय आहे? वाईट विचार करतो. मी तत्वज्ञान शिकवायला नाही आलोय ना रे. मी तुम्हाला तत्वज्ञान शिकवायला नाही आलेलो आहे. दुसऱ्यासाठी खड्डा खणला की तो तुझ्यासाठीच असेल, दुसऱ्यासाठी वाईट विचार करशील, ते तत्वज्ञान झालं. बघा, मी एकाला आहे ना ITI मधला मुलगा होता, त्याला म्हणलं का रे तू या कंपनीत काय काम करतो? म्हणजे तू ITI काय झालं, मी गेलो होतो बुलेटच्या शोरूम मध्ये ऑइलची लाईन करायला. तो मला म्हणे नमस्कार. आता मला वाटलं सिक्युरिटी प्रत्येकाला नमस्कार करतो. त्याला म्हणलं तुमचे ओसवाल साहेब आहेत का? माझं बोलणं आलं. बाहेर येताना तो मला म्हणा, ओ साहेब तुम्ही मला ओळखलं नाही का? मला वाटलं कुठल्या तरी कंपनीतला सिक्युरिटी. म्हणलं नाही ओळखलं. म्हणजे मी ITIचा विद्यार्थी आहे ना हांडे सरांचा. म्हणलं हांडे सरांचा विद्यार्थी, तो युनिफॉर्म सिक्युरिटीचा. म्हणलं हे सिक्युरिटीचं काय काम करतो? सर बरं आहे म्हणे, बसून मस्त चाललंय म्हणे. बरं का? अरे म्हणलं तुझं ITIचं प्लंबिंगचं शिक्षण घेतलंय आणि हे सिक्युरिटीचं म्हणजे वॉचमनचं काय काम करतो? तो म्हणे बरं आहे साहेब, कष्ट नाही काही नाही, ते झुल्यावर उतरावं लागतं. इथे बरं आहे म्हणे, गेट उघडायचं बंद करायचं. लोक नवीन मोटरसायकल घेतात, त्यांना रामराम केला की 10-50 रुपये पण देतात. ते आलं का लक्षात? पेढी देतात, 50 रुपये देतात. मजा आहे म्हणे, बरी आहे. तर हा त्या चित्राचा अर्थ आहे. आलं का लक्षात? की तुम्ही ज्या वेळेला आहे ना सुरक्षित शाश्वत काहीतरी बघतात ना, तुमच्या प्रगतीला ते खात असतं. मला सांगा, तो सिक्युरिटीचं काम करून किती पगार मिळेल त्याला भविष्यात? वाढून किती वाढेल? 20-30 हजार. बरोबर. जसं माझ्याकडे एक जण आहे ना, त्याचा मुलगा बाउन्सर म्हणून जातो, बाउन्सर म्हणून काम करतो. त्याला मी म्हणलं अरे तू ते काम करण्यापेक्षा माझ्याकडे प्लंबिंग शिक ना. तो म्हणे नाही सर, मला 32 हजार रुपये पगार मिळतो. म्हणलं अरे पण किती वर्ष? जोपर्यंत तुझी 35-40 येईल तोपर्यंत, जोपर्यंत बॉडी धडधाकट आहे तोपर्यंत. बरं, ह्या बाउन्सरच्या अनुभवाचा बाहेर काय उपयोग आहे? काय करतो? त्या कोणीतरी मॅडम आहे, त्यांच्या मागे बघता असा उभा राहतो, ते काळे कपडे घालून मागे उभं राहायचं, हे काम करतो. त्या स्किलचा, त्या अनुभवाचा बाहेर काही उपयोग आहे का? शून्य उपयोग. मग तो सिक्युरिटी म्हणून तिथे जे काम करतोय आणि त्याला आनंद वाटतोय की मला 20-22 हजार रुपये ह्याचा म्हणणं पगार. 22 हजार तर कोणी अशा शोरूम मध्ये देतच नाही. 15 हजार खूप झाला डोक्यावर पगार. पण चला, प्रामाणिकपणा, इतर काही गुण आहे बघून 22 हजार. पण तेच तो प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरकडे राहिला तर त्याची प्रगती आहे का? 100%. भविष्यात 7-8-10 वर्ष, 11 वर्ष काम केल्यानंतर तो ठेकेदार होऊ शकतो का? होऊ शकतो. 4 माणसं त्याच्याकडे कामाला ठेवू शकतो का? ठेवू शकतो. म्हणजे स्वतःचंही पोट भरेल, अजून 4 लोकांचंही पोट भरेल. मग स्वतः ठेकेदार होऊन तो मोठा होणार आहे. स्वतः 35-40-50 त्याच्यात जेवढं स्किल असेल आणि तो ज्याच्या संपर्कात येईल. पुन्हा तो कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे शिकला? तुमची प्रगती कोणावर अवलंबून आहे? तुम्ही कुठे शिकला? तुम्ही कोणाकडे शिकला? तुम्ही कोणाबरोबर काम केलं? आता आमच्याकडे दत्तू नावाचा म्हणजे आता माणूस असतो, माझ्या बराच मोठा होता. तो 17 वर्ष काम केल्यानंतर माझ्या वडिलांना म्हणे की मी स्वतःचा व्यवसाय करतो, पण मी जर अयशस्वी झालो तर पुन्हा येईन नोकरीला. माझ्या वडिलांनी काय सांगितलं त्याला, अरे दत्तू, तू 17 वर्ष काम केलंय आमच्याकडे, आणि ते पण कुठे माहितीये का? रिलायन्स सारख्या ठिकाणी तो 5 वर्ष होता. पाताळगंगेला आमचं मोठं काम चालू होतं रिलायन्सचं, त्या ठिकाणी काम केलंय. बजाजमध्ये आमचं काम चालू होतं पुण्याला, वडिलांचं, तिथे काम केलंय. वडील काय म्हणाले, तू 17 वर्ष काम केलेले, एक काम तुझ्या हाताखालनं 100 वेळा गेलेले आणि तू परिपूर्ण तयार झालेला आहे. तू कधीच यशस्वी होणार नाहीये. तू हे डोक्यातनं काढून टाक की मी परत येईन किंवा मला पुन्हा घ्या म्हणून. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आज नाशिक सारख्या ठिकाणी त्यांनी त्याचे स्वतःचे 2 फ्लॅट घेतलेले आहेत. व्यवस्थित त्याचं चालू आहे, त्याच्याकडे 2-4 माणसं आहेत, तो काम करतोय. पण हे कधी घडलं? 17 वर्ष त्यांनी माझ्या वडिलांकडे काम केलं, रिलायन्स सारख्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासाचा स्तर उंचावला होता. ज्या वेळेला 300-400 एकर मधलं प्लंबिंग जेव्हा त्यांनी केलं, तेव्हा काय झालं? त्याचा आत्मविश्वासाचा स्तर इतर प्लंबरपेक्षा खूप वर गेलेला होता आणि त्यामुळे तो यशस्वी झाला. म्हणून मी काय सांगतो की तुम्ही कोणाच्या संपर्कात येतात,
तुम्ही कोणाकडे अप्रेंटिसशिप करतात. तो माणूस जर चांगला असेल तर तुम्ही चांगले घडणार आहात. हा, आलं का लक्षात तुम्हाला? हे चित्र आहे ना, हे तत्वज्ञान शिकवण्यासाठी नाही येत, दाखवते मी तुम्हाला तुमचं खरं रूप त्याच्यामधनं दाखवतोय. कळलं? सर तो बुटासाठी तुमचे ते एकाला पाहिजे तरी तो चालतो. आपल्याला ते वापर नाही करता येत. तुमच्याकडे ना धड धाकट हात पाय देवाने दिलेले आहे, त्याचा वापर करा. त्याचा वापर करा, चांगल्या कामासाठी वापर करा, तुमच्या प्रगतीसाठी वापर करा. हे काय दिसतंय? बघा बरं का, मी तुम्हाला आहे ना सांगितलं ना, ते किती वेळ लागेल. मी काय सांगितलं होतं, तुम्ही हात वर करा उत्तर देतात. तुम्ही सामायिक उत्तर देतात, फेविकॉल. हात वर करा ना, हात वर करा. सामायिक उत्तराची अपेक्षा नाही. काय आहे? फेविकॉल. तू पण फेविकॉल म्हणाल ना? फेविकॉल. बरं चला, सगळ्यांना चॉकलेट माझ्यातर्फे एक एक आहे बरं का. काय चित्र आहे हे? फेविकॉल आहे. हा, फेविकॉल आहे बरोबर. पिडिलाइट कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे फेविकॉल. पिडिलाइट कंपनी किती लोकांना माहिती आहे? फेविकॉल सगळ्यांना माहिती आहे. पिडिलाइट कंपनी माहिती आहे का? नाही. पिडिलाइट कंपनीचं फेविकॉल हे प्रॉडक्ट आहे. आलं का लक्षात? पिडिलाइट कंपनी भारतामधली सगळ्यात नंबर 1 कंपनी आहे ॲडेसिव्ह बनवणारी, आणि जगामध्ये 3रा नंबर आहे तिचा ॲडेसिव्ह, म्हणजे कुठली गोष्ट चिटकवण्याची. तुम्हाला माहिती आहे का, पिडिलाइट कंपनीची वार्षिक उलाढाल कळते ना, म्हणजे विक्री, किती रुपये त्यांना रेव्हेन्यू, म्हणजे पैसे त्यांच्याकडे येतात माल विकून. अंदाज लावा. किती कोटीचा? चला, तो म्हणे कोटीत तर होणारच ना धंदा. किती? 1000 कोटी. अजून 500 कोटी. अजून हा 500 सांगितलं, 1000 200. अजून 800 कोटी. अजून आता 2000 कोटी झाले. उत्तर दिले त्याने. अजून शेवटचं एक चॉकलेट. अजून 2000 कोटी. अजून चला शेवटचं अजून एक चॉकलेट देतो. 5000 कोटी. अजून कोणी दिलं? 15000. ये इकडे. 1500 थांबा बोलू नका, पटकन ये, लवकर ये. पकड. 3 चॉकलेट दिले बर का. याने एकदम भले चुक्का लावलाय, पण तो बरोबर लागला मटका त्याचा बर का. ऐका, 15,000 करोडचा धंदा आहे कंपनीचा, बरोबर ना. 15,000 करोड म्हणजे वैभव आता पटकन सांगेल किती शून्य 15 वरती. पटकन बस खाली, एवढा वेळ नाही आपल्याकडे बर का. आलं का लक्षात? 6 शून्य. 7 शून्य एका कोटीवरती, 10 शून्य पुढे. ऐका बर का, इकडे बघा. आपण इथे 40 जण आहोत. 15,000 कोटीवरती किती शून्य पटकन आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाहीये. सांगण्याचा उद्देश काय आहे? एवढा मोठा टर्नओव्हर आहे या कंपनीचा. थोडक्यात वार्षिक उलाढाल आहे. ही एका रात्रीच झाली का? एका रात्रीच कंपनी झाली का? ही 1960 साली कंपनी सुरू झाली. किती? 1960 साली बलवंत पारेख म्हणून होते. ते होते कायद्याचे पदवीधर होते. तर त्यांनी, मी कायम सांगतो तुम्हाला की निरीक्षणातनं माणूस शिकतो काही पण. मग तुम्हाला तो उदाहरणार्थ आपण याचं घेतलं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला काय? न्यूटननी काय केलं? वरनं खाली फळ पडलं, खाली पडलं. त्यांनी मनाला प्रश्न विचारला, का हा? बर का. त्या काळी ना माझे पण पंजोबा असतील, त्यांच्या काळी फळ वरनं खालीच पडत होतं, आकाशात जात नव्हतं. पण माझ्या पंजोबांनी कधी विचार नाही ना केला का हा. त्यांनी नाही ना गुरुत्वाकर्षण शोधलं. किंवा तुमचे पण पंजोबा असतील, त्यांनी नाही शोधलं. आलं का लक्षात? तर का हा प्रश्न विचारला त्यांनी, आणि तिथून पुढे न्यूटन. तसं माहिती आहे का? काय अडचण आहे का? काय अडचण असेल तर सांग मला. तर माहिती आहे का, त्यांनी आहे ना, त्यांनी बघितलं की लाकूड चिटकवलं जातं. ते चिटकवायला आहे ना प्राण्यांची चरबी आणि काही रसायनं वापरली जातात, आणि त्याचा घाण वास खूप येतो.
मग याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे हे त्यांनी डोक्यात घेतलं. मी पुन्हा म्हणलं तसं निरीक्षणातच झाली ना कंपनी मोठी. त्यांनी निरीक्षण केलं ना, याला काहीतरी शोधलं पाहिजे उपाय. आणि हा त्यांच्या डोक्यामध्ये चक्र. खरं तर त्यांचा व्यवसाय काय होता, कायद्याचे पदवीधर होते ते, त्यांचा काही संबंध. पण मग त्यांनी विचार केला काहीतरी शोधू. मग ते शोधत शोधत जर्मनीला गेले आणि तिथे मॅककोल नावाची एक कंपनी होती. मॅककोल, कोलचा अर्थ जर्मन भाषेमध्ये चिटकोणे असं होतं. कोल ह्या जर्मनीमध्ये अर्थ कोल. मग त्यांनी तिथे अभ्यास केला. आणि त्या काळी माहितीये का तुम्हाला विदेशामधनं ना, आज कसं आहे आपण काही पण इम्पोर्ट करतो तसं पूर्वी आणता यायचं नाही. मग त्यांनी तिथनं ते शिकून ते तंत्रज्ञान भारतात आणलं आणि मग कोल नाव त्यांनी कायम ठेवून फेविकोल केलं तयार. फेविकॉल. मग ते फेविकॉल पासनं त्यांनी वेगवेगळे बरेच उत्पन्न, डॉक्टर फिक्सिट आहे, बरेच तुम्हाला माहिती आहे. तुमचा इलेक्ट्रिकचा टेप चिटकवण्यापासनं म्हणजे बांधकाम क्षेत्रात, नंतर वूड टेक्निशियनसाठी, प्लंबरसाठी, मेशनसाठी वेगवेगळी रसायनं, केमिकल्स, ॲडेसिव्ह त्यांनी तयार केले. आणि ही कंपनी 1960ला प्रवास सुरू झालेला. आज 2026 मध्ये किती आहे, 15,000 कोटीला पोहोचली. मग एका रात्रीत झालं का हे? नाही झालं. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलं त्यांनी. प्रवाहाच्या विरुद्ध मी म्हणतो. त्या काळी त्यांना जेव्हा विकायला गेले असतील फेविकॉल तर पटकन लोकांनी घेतला असेल का? नसेल गेला, विरोध झाला असेल. मग या फेविकॉल कंपनीचा जो 15,000 कोटी धंदा होतो तो कशामुळे होतो, कोणामुळे होतो? त्यांना हा रेव्हेन्यू कोणामुळे मिळतो? कस्टमर. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपल्या समाजाकडनं त्यांना हा, आपण सगळेजण आहोत ना, आपला सगळे आपण एकत्र समाजच आहोत ना, तर आपल्या समाजाकडनं मिळालेले पैसे आहेत ते समाजाला काहीतरी देणं लागतं का? कंपनीला 15,000 कोटी कुठं मिळतात? तुमच्यासारख्या समाजाकडनंच मिळतात. मग त्यांना काहीतरी देणं लागतं. म्हणून कंपनी त्यांना मिळालेल्या नफ्यामधले साधारणतः 100 ते 150 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी खर्च करते. सामाजिक कार्यासाठी, दान नाही, सामाजिक कार्यासाठी करते. मग सामाजिक कार्य काय? तर त्यांनी अहमदाबाद सारख्या ठिकाणी, अहमदाबाद यासारख्या महानगरामध्ये तिथे जो गव्हर्नमेंटचा ITI आहे त्या ठिकाणी त्यांनी आहे ना प्लंबिंगची आणि कार्पेंटरीची स्कूल सुरू केलेली आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं वूड टेक्निशियनचं ट्रेनिंग दिलं जातं आणि प्लंबिंगचं ट्रेनिंग दिलं जातं. जसं एखाद्या कार्पेंटरला ITI झाल्यानंतर पुढे कुठेच काही शिक्षणाच्या संधी नाही आहे ना, मग त्यांनी तिथे डिप्लोमा शिक्षण सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी माहितीये का आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांनी मशीन्स आणलेले आहेत. साधारणतः आपण कार्पेंटर म्हणलं की काय बघतो? हो, फ्रीमध्ये कुठलाही. सांगायचं महत्वाचं म्हणजे हे सगळं निशुल्क आहे. निशुल्क आहे, याचे कुठलेही पैसे घेत नाही ते. मी तुम्हाला सांगितलं तसं ना, तेवढा निधी त्यांनी समाजकार्यासाठी ठेवलेला आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आहे ना जेवणाची आणि तुमची राहण्याची पण सोय करून देतात ते, तुम्हाला भाडं भरावं लागतं. आणि मग मला सांगा की तुमच्यासारखा इलेक्ट्रिशियन आहे, त्यांनी इथलं शिक्षण झाल्यानंतर जर तो तिथे त्यांना रिक्वेस्ट केली की मला प्लंबिंग शिकायचं आहे, तर ते तुम्हाला प्लंबिंग 3 महिने शिकवतात. मग मला सांगा जो इलेक्ट्रिशियन आहे त्याला थोडं प्लंबिंग काम आलं तर त्याला रोजगाराच्या संधी जास्त आहेत का? किती जणांना वाटतं? सगळ्यांना वाटतं. बरोबर. मल्टी स्किल. मी कायम उदाहरण देतो की एक ड्रायव्हर आहे तो म्हणेल मला फक्त गाडी चालवता येते. एक ड्रायव्हर आहे तो म्हणेल की मला गाडी दुरुस्त पण करता येते पण मी पगार जास्त घेईन. तर मालक कोणाला ठेवेल? ज्याला गाडी दुरुस्त करता येते आणि चालवता येते त्याला. कारण का? त्याच्याकडे 2 स्किल आहे. तसं तुम्ही माहितीये का, तुमची जर मल्टी स्किल झाला तर तुमची प्रगती आहे का? 100% आहे, प्रगती आहे. उदाहरणार्थ तुम्ही इलेक्ट्रिशियन नंतर RAC केलं, RAC कळतं ना, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन केलं, तर ग्लास्को सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला संधी आहे का नोकरीची? 100% आहे ना. त्यांना एक माणूस काय करतोय? दोन्ही कामं करतोय. ग्लास्को सारखी कंपनी आहे आपल्या नाशिकला, ती मोठी प्रमाणामध्ये तिथे ना एअर कंडिशन, तिथे असे औषधं उघड्यात बनत नाही, माहिती आहे ना. सगळ्या ठिकाणी HVAC सिस्टीम लावलेली आहे आणि HVAC सिस्टीम कशावर चालते? रेफ्रिजरेशनवर चालते. मोठमोठे AHU लावलेले आहेत तिथे. मग मला सांगा, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग म्हणजे RAC केलेलं असेल आणि इलेक्ट्रिशियन केलेलं असेल तर त्याला कंपनी पहिले प्रेफरन्स देईल का? पहिला त्यालाच देईल ना, बाबा त्याला द्या. तर तुम्ही माहिती आहे का ठरवलं की बाबा, एक उदाहरण आता वैशालीचं आपण उदाहरण घेऊ. वैशालीने जाऊन इथून जर प्लंबिंगचा 3 महिन्याचा कोर्स केला तर काय होईल? तिच्याकडे प्लंबिंगचं ॲडिशनल नॉलेज झालं. ती म्हणाली मला वूड टेक्निशियन पण करायचंय. कारण बेसिक क्वालिफिकेशन त्याच्यासाठी काय लागतं? तर ITI लागतं.
ते झालेले, कारण तुम्हाला मेजर डेप कळायला पाहिजे हे सगळं काय. मग मला सांगा, तिने दोन्ही कोर्स केले 3-3 महिन्याचे, तर ती काय झाली, वैशाली काय झाली, मल्टी स्किल झाली. मग मला सांगा, रेडिसन हॉटेलमध्ये तिला नोकरी नाही लागणार, मेंटेनन्स मध्ये लागणार ना, 100% मेंटेनन्स मध्ये लागणार तिला नोकरी. कारण का की ती मल्टी स्किल झाली. त्या ठिकाणी काय आहे, तिला छोटं मोठं कार्पेंटरीचं पण काम करता येईल, तिला इलेक्ट्रिकलचं तर त्याचं शिक्षण झालेलंच आहे, छोटं मोठं प्लंबिंगचं काम करता येईल. मग अशा मल्टी स्किल झाल्याशिवाय तुमची प्रगती होईल का, नाही होणार. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. एक मुलगा आहे, त्याला 1.5 लाख रुपये पगार मिळतो. त्यांनी काय केलं माहिती आहे का, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आणि फिटर 3 ट्रेड केलेले. मग मला सांगा, हे 3 ट्रेड करण्यासाठी त्याला शिक्षणाला किती खर्च आला, तुम्हालाही माहिती आहे, ITI ची फी किती. पण मग मला सांगा, एवढे हे 3 शिक्षण केल्यामुळे त्याला 1.5 लाखाचा पगार मिळतो. मग हा 1.5 लाखाचा पगार त्याला मिळतो, त्याच्यासाठी अजून काय लागतं क्वालिफिकेशन त्याच्याकडे, एक्सपिरियन्स घेतला, एक्सपिरियन्स लागणारच ना. ऐका, सगळ्यात पहिले लागतं माहितीये का, घर सोडायची तयारी लागते. नाशिकमध्ये बसून 1.5 लाख नाही मिळणार आहे तुम्हाला. जर रेडिसन हॉटेलमध्ये वैशालीला लागायचं असेल तर तिला पुण्याला, मुंबईला किंवा बेंगलोरला, मोठ्या महानगरात जाण्याची तयारी पाहिजे. जर आईचा पदरच सोडायचा नसेल कोणाला, आलं का लक्षात, तर मग प्रगती होईल का, नाही होणार. ज्या वेळेला तो मुलगा 1.5 लाख रुपये त्याला पगार मिळतो, मला सांगा, फिटर, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन 3 ट्रेड केल्यामुळे तो कुठे माहितीये का, जहाजावरती नोकरी करतो, जहाजावर नोकरी करतो. मग जहाजावरती मला सांगा, कमी लोक लागतात आणि मल्टी स्किल माणूस लागतो. 3 माणसांचं काम जर एक माणूस करतो तर त्यांनाही परवडतं ना. 1-1 लाख रुपये पगार द्यायचा तिघांना, कारण 11 महिने तुम्हाला परत येता येत नसते एकदा जहाजावर गेले की. मग मला सांगा, मोठा पंप लावायचा असेल एक 25 HP चा, 25 हॉर्स पॉवरचा, तर तो काय करतो, पंप बसवतो. त्याला फिटर ट्रेड झाल्यामुळे अलाइनमेंट करता येते, बरोबर, त्याचा पाईप पण तो बसवतो. प्लंबिंग ट्रेड झाल्यामुळे, इलेक्ट्रिशियन ट्रेड झाल्यामुळे तो काय स्टार डेल्टा, त्याचं जे कनेक्शन असेल ते स्टार्टर आहे ते करतो. म्हणजे 3 कामं काय करतो, एक माणूस करतो. पण मग त्याला काय करावं लागलं, त्याचं गाव पहिले सोडावं लागलं. कारण काय माहितीये का, जहाज तर आपण नाशिकला नाही आणू शकत, आणू शकतो का, नाही आणू शकत. मग तुम्हाला जर जास्त पगार हवा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला नाशिक सोडावं लागेल. मग तुम्हाला पहिली पायरी काय आहे, तर पिडिलाइट स्कूलमध्ये जावं लागेल. पिडिलाइट स्कूलमध्ये आता वैभवनी माहितीये का, पिडिलाइट स्कूल मधनं जेव्हा पास होईल तो प्लंबर म्हणून, तर इतर प्लंबर आणि वैभव मध्ये फरक असेल का, काय फरक असेल, जास्त कौशल्य भेटलेलं, यस, भेटलेलं नाही रे, मिळालेलं असेल. भेटायला तो काय माणूस आहे का. बरेच आपल्या बरं का, ऐका बरं का, आपल्या नाशिकमध्ये ना ही पद्धतच आहे, क्रियापद आहे ना सगळे चुकवतात. भेटलं हे क्रियापद नाहीये, मिळालं. हे बघ, गांगल साहेब भेटले, पुस्तक मिळालं का, गांगल साहेब भेटले आणि पुस्तक भेटलं नाही, क्रियापद चुकतं, आलं काय. तर गंमत सांगतो तुम्हाला, काय आहे की तुम्हाला काय आहे याच्यामध्ये काय फरक पडेल माहितीये. वैभव जेव्हा आहे ना 3 महिन्याचा प्लंबिंगचा तिथला कोर्स करेल, तेव्हा माहितीये का, वैभवला ऑटोकॅड ड्रॉइंग येईल. मग मला सांगा, एक माणूस आहे, त्याच्या ठिकाणी त्याला बंगला बनवतोय तो, तर त्या ठिकाणी समजा 4 कोटेशन आले, त्यात वैभवचं कोटेशन आहे, आणि वैभवनी सांगितलं की साहेब मी प्लंबिंगचा डिप्लोमा केलेला आहे, हे माझं सर्टिफिकेट. आणि बाकीचे 3 आहे, त्यांनी फक्त ITIचं सर्टिफिकेट दिलंय, कोणी अनुभवाचं पत्र दिलंय. तो मालक काम कोणाला देईल, वैभवला देईल का, कारण तो काय म्हणेल, यांनी डिप्लोमा केलेला आहे, यांनी डिप्लोमा केलाय म्हणजे हा चुका कमी करेल. आलं का लक्षात, हा चुका कमी करेल. तर सांगण्याचा मतलब काय की जाणार का तुम्ही, जाणार का. 3 महिने काय मोठी गोष्ट नाही, 90 दिवस आहे. मला सांगा, कुठलंही ज्ञान आहे ना कधीच वाया जात नाही. खोटं बोलायचं पण ज्ञान असेल ना कधीच वाया जात नाही. मार्केटिंग करत असाल तर कामाला येतं ना तुम्हाला. मार्केटिंग मध्ये जर जाल तर तुमच्याकडे खोटं बोलायचं कौशल्य असलं पाहिजे. स्किल इंडिया हे का करतात ते, तर स्किल इंडिया, कुशल भारत. तुम्हाला माहिती आहे का, कोरिया देश आपल्या पुढे का बरं आहे, केवळ कौशल्यामुळे. कशामुळे, कौशल्य. आपल्यापेक्षा इतका छोटा देश आहे, 5 कोटी लोकसंख्या आहे फक्त. आपल्याकडे सरासरी किती उत्पन्न आहे, एका माणसाचं महिन्याचं सरासरी एक अंदाजे उत्पन्न 15 ते 30,000 रुपये, 15,000 रुपये ते 30,000 रुपये, बरोबर. कोरियामध्ये किती आहे माहितीये का, 2.25 लाख
ते 3 लाख रुपयापर्यंत सरासरी उत्पन्न आहे. का? कारण स्किल लेवल जास्त आहे. आपल्या देशामध्ये माहिती आहे का, कामगाराची स्किल लेवल 28% आणि तिथे 94% आहे. किती आहे? 94% स्किल लेवल आहे. इतकी स्किल लेवल हाय. जेवढी स्किल लेवल हाय तेवढा पगारही जास्त मिळणार ना. तुम्ही जर समजा इलेक्ट्रिशियन आहे, तुम्हाला समजा सर मला बिल पण बनवता येतं, मला सगळं एक्सेल शीट पण येतं बनवता, मला स्टोअर किपिंग पण जमतं, तर मला सांगा कोणाला ठेवेल? पटकन तो स्टोअर किपिंग पण येतं, मला स्टोअर किपिंगचा पण अनुभव आहे, मला एक्सेल शीटमध्ये कॉम्प्युटर पण येतं, हे पण येतं, बिल पण बनवता येतं, तर काय झालं? मल्टी स्किल झाला. बरोबर? तर हे असं मल्टी स्किल होण्याचं काम काय करतात? पिढीलाईट सारख्या कंपन्या तुम्हाला मदत करतात. काय आहे हे चित्र? यस, मल्टी स्किल. मल्टी स्किल झाला तर तुम्हाला काय होतं? बहुकौशल्य विकसित होतं तुमच्याकडे आणि रोजगाराच्या संधी तुम्हाला जास्त आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, कोणीच बेकार राहू शकत नाही. ज्याच्या हातात कौशल्य आहे ना, ते म्हणतात ना, लात मारीन तिथे पाणी काढीन, तसा प्रकार येतो. काय करा तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मुलींना सांगतो बरं का, मुलींना सांगतो, बैठं काम सांगतो. तुम्ही जर माहिती आहे का, ऑटोकॅड जर केला, तुमचं इलेक्ट्रिशियनचा ITI झालाय, तुम्ही जर ड्राफ्ट्समनचा चांगला कोर्स केला आणि चांगल्या MEP कन्सल्टंटकडे जर काम केलं आणि एक 5-6 वर्ष अनुभव घेतला, तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला किती पगार मिळेल माहिती आहे का? 45,000 रुपयाच्या खाली पगार नाही आहे तुम्हाला. चांगला प्लंबिंगचा ड्राफ्ट्समन, चांगला इलेक्ट्रिकलचा ड्राफ्ट्समन, म्हणजे ज्याला इलेक्ट्रिकलचं येतं त्याला हळूहळू प्लंबिंगचं पण ड्राफ्ट्समन काम येतं. तर थोडक्यात काय आहे? MEP म्हणजे काय? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग. मग तुम्ही चांगले ड्राफ्ट्समन झाले ना, तर तुम्हाला माहिती आहे का, आज चांगला ड्राफ्ट्समन असेल MEP मधला, म्हणजे मेकॅनिकल, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलचं ज्याला ड्रॉइंग काढता येतं, त्याला त्याचा जो इंजिनियर समजावून सांगतो त्या पद्धतीने ड्रॉइंग येतं काढता, त्याला आज 45,000 रुपये कमीत कमी पगार आहे. कमी रक्कम आहे का 45,000 पगार? बरोबर आहे ना. पण मग 45,000 एका दिवसात मिळणार आहे का तुम्हाला? नाही. 4-5 वर्ष तुम्हाला अनुभव. RSC करा, फिटर ट्रेड करा, कार्पेंटर करा, पेंटर, मेशनर, पंप ऑपरेटर, वेल्डर. मला सांगा, प्लंबिंग आणि वेल्डर झाला तर गॅसच्या लाईनी करू शकतो ना. गॅसच्या लाईनी करू शकतो. कार्पेंटर आणि वेल्डर झाला तर आता बघा, हे असं काम करू शकतो का? करू शकतो ना. वेल्डिंगही येईल त्याला आणि कार्पेंटरचं पण काम घ्यायचं. तर मल्टी स्किल झाल्याशिवाय तुमची प्रगती नाहीये. काय आहे चित्र? अनुभव आणि प्रशिक्षणाने काय होतात? तुम्ही वाघ तयार होतात, सिंह तयार होतात. तुम्ही परिपूर्ण. तुम्हाला माहिती आहे का, वाघाची आणि सिंहाची कधी शिकार हे जाते का? अयशस्वी जाते का? नाही. चित्त्याची शिकार जाते. चित्ता जेव्हा 6-7 शिकारी करतो, 4-5 तर त्याच्या पळवल्याच जातात. आलं का लक्षात? पण सिंह किती वेळ झोपतो? 20 तास झोपतो. 4च तास जागा असतो, पण पूर्ण जंगलामध्ये दरा राहतो. सिंहाची डरकाळी असं म्हणतात जंगलामध्ये, शहरात जंगलामध्ये सिंहाची डरकाळीची जी दहाड असते ती असं म्हणतात 6 ते 8 किलोमीटर पर्यंत जाते. म्हणजे तिथपर्यंतचा त्याचं जे कंपन आहे, तिथपर्यंतचा प्राणी घाबरतात त्याला. तर एक सांगण्याचा मतलब काय आहे की यशस्वी व्हायचं असेल तर अनुभव घ्यावा लागतो आणि तो अनुभव कमीत कमी 10 वर्ष, 5 वर्ष, 11 वर्ष. जेवढा अनुभव चांगला असेल तेवढे तुम्ही 100% यशस्वी होणार. तुम्ही जर 1च वर्षाचा अनुभव घेतला असेल तर मी कायम सांगतो की मग ते ना असे डॉक्टर तयार होतात की ऑपरेशनला पेशंटला झोपवतात बरं का, पोटाचं ऑपरेशन करण्यासाठी, आणि मग पोट कापलं की पुस्तक उघडतात, पुढे काय करायचं. आता पुढे काय करायचं? पोट तर कापलं आपण, पुढे. मग असा अर्धवट डॉक्टरकडे जाल का? कोणी जाल का? कमी पैसे घेतले तरी जाणार नाही. मग असा अर्धवट डॉक्टर समाजाच्या काही कामाचा आहे का? नाही कामाचा. कारण का तो पोट कापल्यावर पुस्तक वाचतो, आता पुढे काय करायचं? आता पुढे काय? इथे टाके घालायचे का? अरे सुई विसरलो मी, धागा विसरलो, असं करून चालेल का? नाही. मग परिपूर्ण त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. मग परिपूर्ण ज्ञान आणि हे घेतल्यावर तुम्ही काय होणार? वाघ आणि सिंह होणार. तुम्हाला माहितीये का, वाघाची पकड एवढी मजबूत असते, की समोरच्या बाजूला तुम्ही माहितीये का 10 पैलवान कोल्हापूरचे ठेवले तरी त्याच्या तोंडातनं ती पकड हे होऊ जाईल. मग तसे तुम्ही परिपूर्ण ठेकेदार झाला वैभव, तर त्याचं गिऱ्हाईक जाणार आहे का? जाऊ शकत नाही. एकदा पकडलेला असेल ते म्हणणार मला वैभव सोडून दुसरा कोणी नको. आलं का लक्षात? काय आहे?
तुम्हाला माहित आहे का, अर्जुन आहे ना, अर्जुन परिपूर्ण धनुर्धर होता का? हा, तरी त्यांनी काय केलं? कृष्णाला काय केलं? गुरु केलं. मग तुम्ही तुमच्या गुरुचा सन्मान केला पाहिजे. तुमचे गुरु आहे ITI मधले, त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करतात. ते द्रोणाचार्य आहे, पण मी गमतीने म्हणतो तुम्ही अर्जुन नाही ना, तुम्ही अर्जुन नाही ना, ते द्रोणाचार्य आहे पण तुम्ही अर्जुन नाही ना. सरांना जेवढं ज्ञान असतं, त्यांच्याकडे जेवढा अनुभव असतो, आता हे प्लंबिंगचे सर आहे, हे त्यांना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतात, पण विद्यार्थ्यांकडे क्षमता नसते ना. आज सूरज आलाच नाही यांचा, आज सूरज आलाच नाही, गेला ना. आजचा त्याचा दिवस त्याच्या जीवनातलं नुकसान झालं ना. तर ITI मध्ये असताना आहे ना, कमीत कमी टप्पे मारा, म्हणजे सुट्ट्या कमीत कमी घ्या. कमीत कमी तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये, तुमचाच फायदा आहे. धोका ऐका ना, ज्याच्याकडे ठेकेदाराकडे काम कराल ना, त्याला कधीच धोका देऊ नका. धोका दिला तर धोका मिळणार आहे तुम्हाला. आलं का लक्षात? काय आहे, कर्णाने माहिती आहे का, धोक्याने विद्या घेतली होती परशुरामाकडनं, मग त्याला धोका झाला ना रणांगणामध्ये. मग धोका कधीच देऊ नका. तुम्हाला नोकरी सोडायची असेल, रीतसर सांगा, सर मी येणार नाहीये 2 महिन्यानंतर. अचानक माहिती आहे का, यायचंच नाही कामावरती. आलं काय? त्या कॉन्ट्रॅक्टरचं खूप नुकसान होतं, कॉन्ट्रॅक्टरची खूप अडचण होते. सूरज, तू पण एक ठेकेदार होणार आहे, लक्षात ठेव. तुझा माणूस जर अचानक आला नाही तर काय होईल? अचानक तो म्हणाल मला नाही यायचं उद्यापासून, काय होईल? काळाचा खोळंबा होईल. तसं कुणाकडे पण नोकरी करत असाल तर त्याला पहिले सांगा, साहेब मला असं असं आहे, मला माझ्याकडे मी बरेच वेळा माणसं सांगतो की तुमचा नातेवाईक मेला ना, तो काय अचानक मरतो आणि तो काही सांगत नाही मी जाणार आहे उद्या. पण बाकी लग्न कार्य डायरेक्ट आपण, सर आज लग्नाला गेलो. अरे आज लग्नाला गेलो तर लग्न काय काल ठरलं का? नाही ठरलं ना. माझा खोळंबा होतो, माझी गवजी होते त्याच्यामध्ये. तर कधी पण आहे ना, कुठे पण आहे ना, काम कराल प्रामाणिकपणे काम करा. ऐका, पैसा ते थोडं याचा प्रॉब्लेम आहे. पैसा कसा मिळतो? पैसा काम, पैसा कमवायचे माहिती आहे का, 11 मार्ग आहे. 11 मार्ग आहे पैसे कमवायचे. कुठले? शेवटचे संपत आलं, 2 स्लाइड राहिले. कष्ट करून, चोरी करून, बरं, व्हेरी गुड. चोरी करून, व्हेरी गुड, चांगलं उत्तर आहे. चोरी करून, अजून खोटं बोल, कौशल्य प्राप्त, भिकारी बनवून. चला शेवटचं मार्केटिंग. हे बघा संपत आला आता. हे बघा 11 मार्ग आहे, लक्षात ठेवा. काय? पहिला मार्ग, उद्योग करा, व्यापार करा, धंदा करा, व्यवसाय करा, बरोबर? हा, आलं का लक्षात? सल्लागार म्हणून काम करा, सल्ला द्या. आलं का लक्षात? सल्ला, वकील काय करतो? सल्ला देतो ना. सल्लागार म्हणून सांगितलं, काय सांगितलं? व्यापार, उद्योग, धंदा, आलं का, व्यवसाय आणि सल्ला द्या, झालं. त्याच्यानंतर चाकरी करा, नोकरी करा, आलं का? चाकरी करा, नोकरी करा, चोरी करा सांगितलं यांनी, दरोडा टाका, भ्रष्टाचार करा आणि फसवा. एवढे 11 मार्ग आहे. आणि या नवीन यांनी एक सांगितलं, भीक मागा. हे अजून एक चॉकलेट, भीक मागू नये. माझ्याही कल्पना नाही आली की भीक मागूनही पैसे कमवायचं साधन आहे. भीक मागणं सोपं नाही बरं का. होय, मी तुम्हाला चॅलेंज देतो, सिग्नल वरती उभं राहून मला भीक मागून दाखवा तुम्ही. माझ्याकडे एक मुलगा होता, त्याला वाईट व्यसन लागल्यामुळे त्याला आम्ही कामावरनं काढून टाकला. मग तो कुठे जायचा? त्या वाईट व्यसनामुळे त्याला काढून टाकायचे. तो अक्षरशः आता भीक मागतो. तर तो इतका भारी ऍक्टिंग करतो माहितीये का, त्याला इतकी भारी ऍक्टिंग जमते करायची. तो प्रत्येकाला आहे ना त्याची अशी वेगवेगळी विवंचना सांगतो आणि तो हुशार आहे. 10 रुपये काढतो कोणाकडनं. माझ्याकडे 90 रुपये आहे, जेवायचंय मला, 10 कमी पडतात आहे भाऊ, असं. तर ती पण हुशारी लागते. मला चांगलं कळालं 12वा प्रकार भीक म्हणून. तर हे 11 मार्ग आहेत, आलं का लक्षात? या 11-12 मार्गाशिवाय तुम्हाला पैसे कमवता येत नाही. प्रामाणिकपणे कमवलेला पैसा. एक शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला आणि थांबतो, ऐका. प्रामाणिकपणाचा कसा फायदा असतो बघा. आणि जो मी म्हटलं ना, बिना मेहनतीचा पैसा तुम्हाला धोका कसा देतो, किंवा कुठल्याही बिना परिश्रमाची गोष्ट कशी धोका देते. तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागामध्ये घराला कुलूप घालायची किंवा अशी पद्धत नसते, सगळं मोकळं ढाकळं असतं. तर एकदा एक चोर असतो, तो चोरी करायला जातो, त्याला एक घर दिसतं, तिथे कोणीच नसतं.
पण तिथे घरात तर काही नसतंच. आता शेतकऱ्याच्या मळ्यातल्या घरात काय असणार, तर त्याला पाहिजे तसं काही वस्तू मिळत नाही. पण एक घोडा असतो, आज घोडा पण 1.5-2 लाखाला आहे तो, आणि घोडा त्याच्या नशिबाने मारकुटा नसतो, तो हळूच घोड्याचा लगाम सोडतो, घोडा काहीच करत नाही. मग तो हळूच त्याच्या पाठीवर बसतो, खदडक खदडक टक 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 करत निघून जातो. चला म्हणतो आज चांगली कमाई झाली, आपण हा घोडा विकू कुठेतरी. आणि त्याच्या नशिबाने तो काही अंतर गेल्यावरती नेमका एक जनावरांचा बाजार लागतो, गावचा बाजार असतो तिथे. तो म्हणतो चला हा घोडा विकू आज 1.5-2 लाख, जे काय फुकटची वस्तू आहे ना. 1.5 लाख मिळाले तरी नफा आहे, 2 लाख मिळाले तरी नफा आहे, 1 लाख मिळाले तरी 100% नफा आहे. तर तो उभा राहतो. नेमका त्याच्या नशिबाने म्हणा किंवा त्या मालकाचं नशीब चांगलं असतं म्हणा, त्या घोड्याचा मालक तिथेच येतो, तो ओळखतो आपला घोडा आहे. प्रत्येकाला आहे ना, मला फार लहानपणी नवल वाटायचं, शेतकरी त्याचा बैल कसा ओळखतो बरं का. सगळेच बैल सारखे दिसतात, तसं तो त्याचा घोडा बरोबर ओळखतो. मग तो त्याच्याशी येतो, तो एक गिऱ्हाईक आहे असं नाटक करतो, कारण त्याला शेवटी कळालं ना हा चोरीचा घोडा आहे. मग तो त्याच्याशी नाटक करतो, तोल भाव करतो त्याच्याशी, पण त्याला म्हणतो एक मी रपेट मारून बघतो. मग बरं, ग्रामीण भागामध्ये ना विश्वास पटकन ठेवतात लोकांवरती. ग्रामीण भागामध्ये आजही आहे ना माणुसकी आहे, प्रेम आहे, आलं का लक्षात. माणुसकी आहे, प्रेम आहे, ग्रामीण भागामध्ये विश्वास ठेवला जातो. तर तो म्हणतो ठीक आहे मारा रपेट. तो घोड्यावर बसतो, खदड घोडा घेऊन डायरेक्ट घरी निघून जातो. हा वाट बघतो, आत्ता येईल नंतर येईल. शेवटी संध्याकाळ होते, बाजार आवरायला लागतो. प्रत्येक जण, आपण ग्रामीण भागामध्ये मी काय सांगितलं, माणुसकी, प्रेम, सगळ्या गोष्टी आहेत तिथे, एकमेकांशी बोलतात. शहरात काय होतं, बाजूच्याशी कोणी कोणाशी बोलत नाही. बसमध्ये बघा प्रत्येक जण मोबाईलमध्ये खेळत असतो, कोणी आमच्या काळी बरं का, आमच्या लहानपणी एकमेकांशी बसमध्ये बोलायचे, पाणी द्यायचे. आता तर पाणी कोणी कोणाकडे मागतच नाही, कारण त्यांनी विकत घेतलेलं असतं पाणी समोरच्यानी, त्यामुळे हाही मागत नाही पाणी. तर बोलतात एकमेकांना, तर ते बोलतात की किती व्यवहार झाला, कितीला झाला, काय झाला. मग ह्याला विचारतात त्या आजूबाजूचे, बाबा काय व्यवहार झाला, किती कमवले. तो म्हणतो काय कमवले म्हणे, जितक्यात माल आणला तितक्यात विकला गेला म्हणे. काय म्हणतो, जितक्यात माल आणला तितक्यात विकला गेला. म्हणून बिना परिश्रमाचा पैसा कधीही टिकत नाही आणि तुम्हाला धोका देत नाही. गुरुदक्षिणा फार महत्वाची आहे. गुरुदक्षिणा देता का? गुरुदक्षिणा तुमचे जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरुदक्षिणा दिली पाहिजे. गुरुदक्षिणा दिली नाही ना तर ते ज्ञान मी मगाशी सांगितलं तसं कधीच कामाला येत नाही. गुरुदक्षिणा ही गुरुला दिली पाहिजे. गुरुदक्षिणा म्हणजे पैसेच दिले पाहिजे असं नसतं. गुरुदक्षिणा म्हणून म्हणजे पैसेच दिले पाहिजे असं नसतं. गुरुला मान देणे ही पण गुरुदक्षिणा आहे. आलं का लक्षात? थांबायचं का आपण? आता चॉकलेट मोजा. कामावरती प्रेम करा. तुमच्या कामावरती प्रेम केलं तरच तुम्ही पुढे जाणार आहे. चॉकलेट मोजा, चॉकलेट मोजा. 15 पेक्षा जास्त आहे का कोणाकडे चॉकलेट? 15 पेक्षा जास्त? 12, 15, 14, 15. कोणाकडे 14? 14 तुझ्याकडे. 15, 14 आणि 13. 15 वाल्याच अभय, अमर, अमर, अमर लिहा ना. 2 नंबर तुझं काय? उद्धव, वैशाली. हे बघा, अमरला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, उद्धवला ब्रॉन्झ आणि वैशालीला कांस्य पदक, नाही सॉरी ब्रॉन्झ, सिल्वर मेडल मिळाले उद्धवला. सर येतात आहे का मेडल द्यायला? हा बघा. ए बाळा बंद कर.